ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः। त्रिकालवंदनीय राष्ट्रसंत परमपूज्य शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्यचरी नतमस्तक होऊन, संत शिरोमणी मनमथ स्वामी यांच्याही दिव्यचरी नतमस्तक होऊन, विश्वाचे गुरु विश्वगुरु लिंगायत धर्म संस्थापक क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवण्णा यांच्या दिव्यचरणी नतमस्तक होऊन, भारतातल्या सर्व धर्माचा जो धनी, विश्वाचा जो करता, सर्वांचा नियंता भगवान शंकराच्या दिव्यचरणी नतमस्तक होऊन मी या ठिकाणी असणारं ये अनुभव मंडपाच्या माध्यमातून अक्का महादेवी व बसवण्णांच्या या जयंतीनिमित्त आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे। आज ये अनुभव मंडप ठीक 11 वाजता सुरू होत होता, पण थोडंसं काही कारणामुळे थोडासा वेळ लागलेला आहे मला। तरीसुद्धा मी सर्वांच्या दिलगिरी व्यक्त करून माझा आवाज ऐकणाऱ्या प्रत्येक शरणांना व सर्व शरण आणि शरणींना माझा अंतःकरणापासून शरणू शरणार्थी करून मी या ठिकाणी असर माझ्या वाणीला सुरुवात करणार आहे। आज आपण सातत्यानं हा ई अनुभव मंडपाच्या माध्यमातून आपण सातत्यानं सर्व काही हे लोहे कार्यक्रम पाहत आहोत। जसं की आपल्याला हा जन्मोत्सव किंवा प्रत्येक कार्यक्रम एक काही कारणामुळं किंवा काही आपल्या ह्या देशावर आलेल्या संकटामुळं किंवा कोरोनाच्या काही पार्श्वभूमीवर आपल्याला हे सर्व कार्यक्रम थांबवून स्वतः लोहीच्या माध्यमातून किंवा स्वतःच्या फेसबुकच्या माध्यमातून बोलण्याची किंवा संधी मांडण्यापेक्षा किंवा एक आपल्याला ह्या अडचणीचंच काम असल्यासारखं आहे किंवा आपण 4 लोकांमध्ये बोलणं किंवा 4 लोकांमध्ये जाऊन त्या ठिकाणी संभाषण करणं। आता कसं आहे बघा, आम्ही बोलत असताना काही लोक 2 मिनिट बघतात, पुढे ढकलून देतात, काही लोक बघतात, काही लोक बघत नाहीत की म्हणजे बघितलं म्हणजे खाली माणसं 600 1000 2000 बघितलं म्हणजे नेमकं त्यानं पूर्ण असं ऐकतील असं वाटत नाही मला। कारण कोणीच काही वेळ काढून हे सगळं ऐकते असं वाटत नाही। कारण का ऐकण्याची मानसिकता आज समाजामध्ये राहिलेली नाही, वाचण्याची मानसिकता समाजामध्ये राहिलेली नाही। मग जी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, माणूस जोपर्यंत आपला वाचण्याचा कोश वाढणार नाही, अभ्यासाचा कोश वाढणार नाही, तोपर्यंत आपण काही गोष्टीमध्ये सक्षम होऊ शकणार नाही। कारण कालच्या ह्या गेल्या वर्षी जसं हे कोरोनाचं संकट ह्या देशावर म्हणण्यापेक्षा जगावर जे काही थैमान घातलेलं होतं, पुन्हा दुसरी लाट ह्या देशामध्ये भारतामध्ये म्हणण्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये ही दुसरी लाट जितकी जास्त वेगानं वाढत आहे तितकीच वेग महाराष्ट्रामध्ये वाढत आहे। का वाढत आहे? हे काय गरमी होत आहे, कारण का लाईट नसल्यामुळे थोडंसं उन्हामुळे गरमी होत आहे। आता असं म्हणू नका की बोलायला गेलं तर घाम येऊ लागला म्हणून, ह्या गरमीमुळे घाम येत आहे। भारतावर ही जी काही कोरोनाची जी काही लाट आहे, महाराष्ट्रावर जी काही महाराष्ट्रात संतांची भूमी आहे, मग जास्त तर महाराष्ट्रालाच का एक घेरलेलं आहे। काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आज काही गोष्टी जबाबदारीनं बोलले पाहिजेत, पण बोलावं कोण? खरं बोलावं की बरं बोलावं? महत्त्वाच्या मुद्दे आहेत बरं का। बरं बोलावं की खरं बोलावं? प्रत्येकाला वाटतंय की खरं बोलावं, काही लोकांना वाटतंय की बरं बोलावं। कारण जसं एखादी कीर्तनकार असतो किंवा एखादी प्रवचनकार असतो किंवा एखादी व्याख्याता असतो, एखाद्या गावामध्ये गेल्यास एखाद्या गोष्टीवर, एखाद्या संतावर, एखाद्या महापुरुषावर बरं बोललं की सगळ्याला बरं वाटते आणि खरं बोललं की चांगलं झोंबत असते। कारण का खरं आहे, कारण खरं बोलणं ही फार कठीण आहे। जितकं खरं बोलणं कठीण आहे तितकं ऐकणं सुद्धा फार कठीण आहे। एखादी गोष्ट ऐकून घेणं सुद्धा फार कठीण आहे। खरं बोलण्याची जितकी जिद्द आहे, जितकं हिंमत लागते, तितकं ऐकून घेण्याची बी हिंमत लागत असते। बघा लक्षात घ्या, खरं बोलणं हे प्रत्येकाला पटते, पण खरं बोललं की सख्या मायला बी राग येत असते। म्हणून खरं बोलावं हे सत्य आहे, पण कोण खरं बोलावं ही अजून तिच्यापेक्षा वेगळं सत्य आहे। प्रत्येकाला वाटतं की खरं बोलावं, माझ्या लेकरानं माझ्याशी खरं बोलावं, माझ्या पतीनं माझ्याशी खरं बोलावं, माझ्या मालकीनं माझ्याशी खरं बोलावं, माझ्या मुलानं सुद्धा माझ्याशी खरं बोलावं। प्रत्येक माणसाला वाटतंय की सगळ्यांना माझ्याशी खरं बोलावं। मालकाला वाटते नोकरानं खरं बोलावं, नोकराला वाटते मालकानं खरं बोलावं। खरं बोलावं हे सगळ्याला जसं आवडते, पण बोलायचा मुद्दा खरं कोण बोलायचं हे महत्त्वाचा प्रश्न आहे। ह्या देशामध्ये जर खरं बोललं तर गोळ्या खावं लागतात,
तुम्ही म्हणसाल कोणच्या? जसं बघा एक मागं तर भरपूर आम्ही इतिहास ऐकतो की कोण तर गॅलिलिओ नावाचा जे शास्त्रज्ञ होता, गॅलिलिओ नावाचा जो शास्त्रज्ञ होता, त्यानं सांगितलं की बाबा ही पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते आहे, सूर्य निघत नसून सूर्याच्या भोवती ही पृथ्वी फिरते आहे. मग सूर्याच्या भोवती ही फिरणारी पृथ्वी म्हणजे दिवस मावळत नाही, दिवस उगवत नाही, तर दिवस हे स्थिर आहे, सूर्य हा स्थिर आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते आहे, सगळे 9 ग्रह तारे हे त्याच्या भोवती फिरतात. हे जसं गॅलिलिओनं सांगितलं, पण भारताच्याच नाही तर पृथ्वीच्या ह्या टोकाचे ते त्या टोकाचे लोक म्हणत होते की बाबा पृथ्वी ही फिरत नाही, तर पृथ्वी सूर्य हा उगवत असतो आणि मावळत असतो. ज्या गॅलिलिओनं सत्य सांगितलं, ज्यानं शास्त्रज्ञान ते सत्य सांगितलं, पण त्याचं सत्य ऐकायला कोणी तयार नव्हतं. काही धर्मग्रंथात लिहून ठेवलं होतं की पृथ्वी चपटी आहे. चपटी म्हणजे कशी? परातीसारखी आहे, परातीसारखी. आणि ती परातीसारखी असल्यामुळे सूर्य इकडून निघतो तिकडं मावळतो, म्हणजे दिवस रात्र होत असते. संध्याकाळ झाली की सूर्य कुठं जातो पता लागत नाही, आणि दिवस निघाला की पुन्हा सूर्य आम्हाला दिसतो, म्हणजे रात्रीच्या वेळेस सूर्य झोपतो आणि सकाळी अजून उठतो. ही संकल्पना ह्या देशामध्ये बरेच वर्ष झालं त्या ठिकाणी अनादिकालापासून होती. पण ज्यावेळेस गॅलिलिओ नावाच्या शास्त्रज्ञानं सत्य बोललं, त्यावेळेस त्या शास्त्रज्ञाला ह्याच देशामध्ये ह्याच पृथ्वीवर त्याला विष देऊन त्याला जाळण्यात आलं, त्याला मारण्यात आलं. म्हणजे त्यानं खरं बोलतोय हे सत्य असून सुद्धा त्याला मारण्यात आलं. तर एकाच गॅलिलिओला मारण्यात आलं नाही, तर त्याच्या पाठोपाठ 2 शास्त्रज्ञ असे की पृथ्वी हे स्वतः सूर्याभोवती फिरते आहे म्हणून 3 शास्त्रज्ञाला ह्या देशामध्ये, ह्या जगामध्ये, ह्या पृथ्वी तलावर मारण्यात आलं. हे कशामुळे मारण्यात आलं? तर काही धर्मग्रंथाच्या बाबीमुळे, किंवा काही आमच्या धर्मामध्ये असं सांगतात हे धर्माच्या विरोधात बोलतंय, किंवा देव नावाच्या विरोधात बोलतंय. ही शक्ती, हे सामर्थ्य त्या काळात होतं. मग खरं बोलावं. मग त्यानं खरं बोललं, त्याला गोळ्या घालून मारले, त्याला त्या विष देऊन त्या ठिकाणी मारलं गेलं. त्याला सांगितलं होतं की बाबा उद्या 12 वाजे तर तू जर पृथ्वी हे स्वतः भोवती न फिरता, स्वतः असं सूर्याभोवती न फिरता सांग की दिवस निघते आणि मावळते, असं सांग. उद्या 12 वाजता तुला टाइम दिलता. तिच्या घरचे सांगायचे बाबा तू खरं बोल, जाऊ दे, आपल्याला काही करायचं नाही, तू 12 वाजता उद्या मरशील, कोणाभोवती कोणी काय फिरणार, पण तुझ्या भोवती मृत्यू फिरतोय, असं कोण सांगत होते? तिचे घरचे पती आणि पत्नी, तिचे वडील, आई वडील त्या ठिकाणी सांगत होते बाळा जाऊ दे, सोडून दे. पण तो शास्त्रज्ञ म्हणता की जे माझ्या मनाला पटले, सत्याशी मन केले ग्वाही पुशिले नाही बहुमता. तुकोबारायचं सांगतात तसं, सत्याशी मन केले ग्वाही पुशिले नाही बहुमता. तसं कोणालाच विचारायचं नाही, सत्य जे आहे ते मला पटलं, मी जगाला सांगणार आहे, शेवटी जीव जावो अथवा राहो. म्हणून त्यानं सत्य सांगितलं, त्याचा जीव गेला. मला तुम्ही म्हणता खरं बोला, खरं बोलावं, सत्य आहे हो, पण खरं कसं बोलावं मला सांगा. एम कलबुर्गी त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या देशामध्ये एम कलबुर्गी खरं बोलत होते. लिंगायत धर्म स्वतंत्र आहे, त्याने सांगत होते. बसवण्णांच्या शिलालेखावर त्यानं स्वतःचा परिकष्टता केली. PhD करून त्यानं काही कॉलेजचे धर्म कुलगुरू होते. मग कुलगुरू असताना सुद्धा एवढं मोठं त्याने शिक्षण घेऊन इतके विद्यार्थी घडवले, इतकं देशामध्ये त्यानं संपूर्ण काही केलं. मग एवढं करून सुद्धा त्याला ह्या देशामध्ये खरं बोलल्यास गोळ्या खावा लागल्या, मारण्यात आलं. का मारण्यात आलं गडे खरं बोलल्यास? बरं जा द्या, एम कलबुर्गी तर गोळ्या घालून मारलं, पण त्याच्यानंतर गौरी लंकेशा त्या ठिकाणी असणारी खरं बोलत होती. गौरी लंकेशा तो काय सांगत होती ना, एखाद्याचं खरं भांड उघडं पाडत होती, त्यालाही त्या गोळ्या घालून त्या ठिकाणी मारण्यात आलं. जाऊ द्या, दाभोळकरनं काय चूक होती? दाभोळकरनं फक्त बसवण्णांच्या एका कार्यावर काम केलं, बसवण्णांच्या सगळ्या कार्यावर काम केलं नाही. फक्त दाभोळकरनं बसवण्णांच्या अंधश्रद्धा निर्मूलन ह्या कार्यावर काम केलं, फक्त लय जास्त केलं नाही. आणि जर अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करून अंधश्रद्धा काय आहे आणि श्रद्धा काय आहे हे दाभोळकरनं स्वतः शिकवलं. इथल्या काही पत्रकारानं, इथल्या काही लोकांना हजारो वेळेस एकच प्रश्न विचारला दाभोळकरला की दाभोळकर, तुम्ही एवढं धर्माविषयी, एवढं देवाविषयी वाईट बोलता, एवढं सांगता, तुम्ही देव कसा मानता, खरं सांगा बरं. त्यावेळेस दाभोळकर सांगायचे की बाबा मी गाडगे महाराज जे देव मानतात ते मी मानतो, तुकडोजी महाराज जे देव मानतात ते मी मानतो, कोण बसवण्णा जे देव मानतात ते मी देव मानतो. आणि शेवटी अजून असे काही संतांचे पुरावे देऊन गाडगे महाराज सगळे सांगायचे. कोण सांगायचे? दाभोळकर त्या ठिकाणी सांगायचे की बाबा अशा प्रकारचा देव आहे, अशा प्रकारचा देव नाही आहे, म्हणून त्यानं सांगायचे. पण ह्या इथल्या देशातल्या, इथं धर्मवादी देशातल्या काही मुठभर लोकांना दाभोळकरचा खूड करण्यात आला. कशामुळे? फक्त सत्य सांगायचे. पायात दोरे घालू नका, गळ्यात दोरे घालू नका, ह्या महाराजाकडे जाय, त्या महाराजाकडे जाय, ह्याच्याकडे जाय, त्याच्याकडे जाय, तुमच्या मागं सनी लागत नाही, हे सगळं काही दाभोळकरनं त्या ठिकाणी खडेचोळ उत्तर करून सांगितलं, संशोधन करून दिलं, सगळं त्यानं पुरावे सहित दिलं. त्यानं मला सांगा दाभोळकरचं आज सिद्धीला आलं का नाही? जसं मला सांगा, ह्या जगामध्ये गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रभुत्व झालाय, मग कोणचा एखादी महाराज का पुढे येत नाही?
एखादी महाराजाचं कोणचं मठ का पुढं येत नाही, एखादी आश्रम का पुढं येत नाही, की ते आमच्या त्या आश्रमामध्ये किंवा त्या असलेल्या मोठ्या मोठ्या जागी आहेत त्याच्यामध्ये एखादी कोविडची शाळा किंवा एखादी हॉस्पिटल किंवा एखादी एवढे सॅनिटायझर, म्हणजे संपूर्ण ह्या देशामध्ये जेवढी काही महाराष्ट्रामध्ये म्हणा भरपूर काही आश्रम आहेत, भरपूर काही मठ आहेत, संस्था आहेत, भरपूर काही धर्म नावाच्या घ्याच्यावर सगळं काही आहे चालतंय. मग त्याच्या नावावर सगळं काही चालतंय. आतापर्यंत आम्ही दिलेली पैसा असेल, धर्मासाठी काही दिलेला असेल, काही असा गोळा केलेला असेल, मग तेवढ्या ह्याच्यातून असं ह्या देशामध्ये एखादी कोविड सेंटर का उभा करत नाहीत, एखादी हॉस्पिटल का उभा करत नाहीत, का तिथं बेड तयार करत नाहीत, का तिथं डॉक्टर तयार करत नाहीत, का तिथं जागा देत नाहीत? सगळं काही शासनाने द्यायचं का? मग हे आम्ही दिलेली संपत्ती जसे आम्ही दिलेली संपत्ती, जसं शासनाकडे जमा केलेली एखादी संपत्ती असते, तसं आम्ही दिलेले सुद्धा आमच्या धर्मग्रंथाकडे, आमच्या धर्मगुरूकडे, आमच्या धर्म संस्थेकडे किंवा धर्मशाळेकडे किंवा आमच्या बी आश्रमाकडे काही आहेत ना आमच्या संपत्त्या, आम्ही कष्टाच्या मेहनतीच्या केलेल्या आहेत ना. मग तिथं का उभा करत नाहीत हे लोक? आता ह्याच्यावर कोणी बोललं की हे खोटं, ह्याला काय घेणं देणं आहे, ह्यानं किती दिलंय, ह्यानं असं बोलतंय असं म्हणतात. म्हणजे खरं बोलणं हे समाजाला पटणार नाही. गोविंद पानसरे काय बोलत होते मला सांगा, मी खरं बोलण्याला सांगायला बरं का. गोविंद पानसरे काय बोलायचे? गोविंद पानसरे सुद्धा सांगायचे की शिवाजी महाराजाचं सत्यरूप बाहेर आणायचे. मला सांगा, ज्यानं ह्या देशामध्ये शिवाजी महाराजाची बदनामी केली किंवा त्या ठिकाणी असं काही वेगळं पुस्तकामधून लिहलं, काही असं काही छापील तयार केलं, त्याला पुरस्कार. आणि ज्या गोविंद पानसरेनं ज्या शिवाजी महाराजाचा एका गोष्टीवर संशोधन करून जगाला सत्य शिवाजी महाराज सांगितला, आणि त्या शिवाजी महाराजाच्या सांगण्यावरून त्या असणाऱ्या गोविंद पानसरेला गोळ्या खावला त्यात, मरावला त्यात. म्हणजे किती देशामध्ये कितीतरी वाईट परिस्थिती आहे. मग आज बोलायचे तुम्हाला बसवांनाविषयी बोलायचे, बसवांनावर बोलायचे, बसवांनांच्या कार्यावर बोलायचे, बसवांनांच्या जीवनचरित्र ऐकायचे. सत्य मला सांगा, तुमचं काळीज आहे का ऐकण्याचं? एखादी बसवांनांचं जीवनचरित्र ऐकण्याचं काळीज आहे? ज्या अक्का महादेवीला ह्या समाजामध्ये जितका त्रास झाला, ज्या अक्का महादेवीला ह्या समाजामध्ये जितकं छेळलं गेलं, ज्या अक्का महादेवीच्या अंगावर इथल्या लोकांना शिट्ट्या वाजवल्या, ज्या अक्का महादेवीच्या एका मंदिरामधला एखादी गोसाई संन्याशी तिच्या पाठीमागं लागला, ज्या अक्का महादेवीच्या इथं राजांतर त्या ठिकाणी आईला बंदिस्तामध्ये घातलं, धर्मव्यवस्थेने त्याला बांधून टाकलं, इतकी मोठी अक्का महादेवीच्या पाठीमागे एवढी बिकट परिस्थिती असताना सुद्धा अक्का महादेवीनं स्वतःचं जीवन ह्या जगाला एक संत साहित्यामधून पुढाकार देणारी जर असेल कोणतं, ती अक्का महादेवी आहे. ज्या संतांचा इतिहास दखल घेतो, ज्या संतांची पुस्तकं दखल घेतात, ज्या संतांचं इतिहास दखल घेऊन जे संत ह्या जगाला पटवून दाखवतात, ते सगळ्यात संत ते महान असतात, महान संत असतात, लक्षात घ्या. म्हणून मी सांगतो की आज बसवण्णांच्या जीवनावर आज आम्हाला प्रकाश टाकायचा आहे. पण काही गोष्टी खरं बोलत असताना माणसाला त्रास होत असतो. आता बरं बोलणं बघा कसं असते, बरं बोललं की माणसाला बरं वाटते, बरं बोललं की माणसाला बरं वाटते की दुसऱ्या वेळेस बी ह्याला बोलू द्यावं, ह्याला बरंच वाटते म्हणते. पण आम्हाला सांगतात की बाबा असं एवढं लय विद्रोह बोलू नका बरं का, असं लय काही म्हणू नका, कोणाची निंदा करू नका. आम्ही कशाला निंदा करायची? आम्ही कशाला निंदा करायची? बसवण्णात सांगतात की बा आगमाचे नाक कापीन. बसवण्णांचं एक वचन आहे ना, वेदाला आगळ घालीनं, बसनात गुंडाळीनं. म्हणजे काही गोष्टी आहेत, उल्लेख ऐकण्याची हिंमत नाही, कारण काही गोष्टी माणसाला समजून घेण्याची आवश्यकता आहे. समाजामध्ये, ह्या देशामध्ये, ह्या आम्ही जे जीवन जगताव का नाही त्याच्यामध्ये आम्हाला हे सगळं महत्वाचं आहे. आज जर बसवण्णा असते तर काय केले असते? आज मला एक महत्वाचं वाटते की पाठीमागं काय केले बसवण्णाने हे सगळे जगाला कळून चुकले. आता इतिहास वाचत्यास इतिहास सगळं लक्षात येते, पण आज बसवण्णा जर असते तर काय केले असते हे महत्वाचा मुद्दा आहे. कारण आजची जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामधली असेल, देशामधली असेल किंवा जगामधली असेल, आज जर कोणी काही एखादी जर महाराज किंवा एखादी जर महापुरुष किंवा एखादी जर देव प्रकट झाला तर त्या देवाला काय मागतील हो लोक? देवाला काय पैसा मागतील, काय संपत्ती मागतील का? काय मागतील? देवाला एकच मागतील किंवा संताला एकच मागतील असेल तर बरं का, ते येणार तर तोपर्यंत नाहीच. पण जर असेल किंवा एखादी तुमच्या संकल्पनेप्रमाणे तर काय मागतील त्या माणसं काय मागतील? एकच मागतील, अरे बाबा ह्या जगातून हे कोरोना नावाचं संकट बाजूला होऊ दे. बुद्धिजीव लोक हे मागतील
की संकट कोरोना जर बाजूला होऊ दे, एकदा जर कोरोना गेला तर आम्ही कष्ट करून मेहनत करून एवढे पैसे कमवू की देवानं बी दिले तर आम्हाला त्या ठिकाणी सारखं म्हणजे आम्हाला आमच्या कष्टातून आम्हाला कमी पडणार नाही इतकं आम्ही त्या ठिकाणी घाम गाळून कमवू शकतो. एवढी सामर्थ्य आमच्या मनगटात आहे, एवढं सामर्थ्य आमच्या बुद्धीमध्ये आहे, एवढं सामर्थ्य आमच्या हृदयामध्ये आहे, आमच्या छातीमध्ये आहे, आमच्या बाहूमध्ये, आमच्या शक्ती आहे, आमच्या बळामध्ये की आम्ही काम करू शकतो. पण संकट असं आहे आमच्या पुढे की हे कोरोनामुळे आम्हाला घराच्या बाहेर निघता येत नाही. कोरोनाचं इतकं संकट मोठं थैमान घातलेलं आहे की आम्हाला घर सोडता येत नाही, आम्हाला फिरता येत नाही, आम्हाला जाता येत नाही, कामावर व्यवस्थित काम करता येत नाही. केलं तर काम आमच्या सगळ्यात मोठी ह्या कोरोनाच्या माध्यमातून दमकोंडी होत आहे. मग ह्याच्यावर भूमिकेनं खरं बोलणं, ह्याच्यावर भूमिकेनं सत्य बोलणं, समाजाला खरं दाखवणं हे महत्त्वाचं आहे. आजही एवढं हे जे कोविडच्या ह्या कोरोनाचाही जो प्रभाव वाढला, ह्या महाराष्ट्रामध्ये एवढी जी दुसरी लाट वाढली, ही दुसरी लाट वाढण्याचं सगळ्यात मोठं जर काही कारण असेल, कोणचं जर षडयंत्र असेल किंवा कोणचं जर काही सगळ्यात मोठं ह्याच्यामध्ये जर काय असेल तर ते सगळ्यात मोठा जर हात असेल तर ते चॅनलचा आहे. टीव्हीच्या माध्यमातून आहे, आम्हाला लक्षात ठेवा. कारण आम्ही मोबाईल उघडला, कोणाला तर भावपूर्ण श्रद्धांजली आहे, कुठं मोबाईल बातमी लावली की लगेच कुठं तर हे असंच व्हाले, सॅनिटायझर कमी पडलं, कुठं तर काय तर ऑक्सिजन कमी पडलं, कुठं तर डॉक्टर कमी पडले, कुठं तर बस स्टँडमध्येच मेलं, कुठं त्या हॉस्पिटल बाहेरच मेलं. हे जे आमच्या मनावर जे बिंबते ना, सारखं हे मनावर जे बिंबते ना, त्या गोष्टीचा प्रभाव आमच्या शरीरावर पडत असतो, आमच्या मनावर पडत असतो. मग पडलेल्या शरीराचा प्रभाव मला सांगा, सगळ्याला कोरोना, आता तर लोक म्हणायला सुरुवात केली की सगळ्यालाच कोरोना आहे आणि कोरोना सगळ्यालाच होणार आहे. मग काही हलक्या काळजाचे असतात, काही हलक्या हृदयांचे असतात, काही लोकांच्या बीप्या, शुगर किंवा काही लोकांचे शरीर कमजोर असतात. त्या लोकांचं जीवन कसं होईल? तुम्ही जर असा प्रकारचा जर समाजामध्ये जर एक प्रचार करत गेलो की बाबा सगळ्यालाच कोरोना होतंय आणि आहे सगळ्याच्या घरी, तर मग मध्यंतरी कुठे गेलता? जे लॉकडाऊन संपलं दिवाळीच्या नंतर, आज आमच्या ह्याच्या पस्तोर 5 जानेवारी पस्तोर, मग नेमका हा कोरोना कुठे गेलता? आताच कसं काय मध्यंतरी घुसला? ह्याच्या एक पाठीमागे एक मोठं सायकोलॉजी असते माणसाची. मी कोरोना नाही हे शब्द वापरणार नाही, कोरोना आहे, पण त्याचे काही प्रभाव आमच्यावर न पडता आमच्या मनावर पडलेले आहेत आणि मनाचे प्रभाव आमच्या शरीरावर पडलेले आहेत. आणि त्या पडलेल्या शरीरावर जे प्रभाव आहेत त्याच्यामुळं आज आमच्या पूर्ण शरीराला ती अवस्था तयार करतात. नसलेली गोष्ट आमच्या जन्माला घालतात. आमचं मन, पृथ्वी तलावर जी वस्तू माणसानं निर्माण केली, ती माणसानं निर्माण केलेली वस्तू माणूस अगोदर विचारात निर्माण करतो आणि मग ती जन्माला येत असते. तसं हे कोरोना नाव हे विचार तयार केलो आणि मग पुन्हा ते शरीरामध्ये जन्माला आलं आणि जन्माला येऊन एवढं थैमान घातलं की ह्या देशातल्या गोळ्या सुद्धा पूर्ण गेल्यात, ऑक्सिजन सुद्धा पूर्ण गेले. कशामुळे? हे फक्त आम्ही आमच्या मेंदूला दिलेले खुराक आहे. आम्ही सकाळपासून ते संध्याकाळपासून सारखं टीव्ही बघत आहोत, नुसत्या बातम्या बघत आहोत, इकडली बातमी तिकडली बातमी, इकडं ह्यानं सांगितलं त्यानं सांगितलं. सगळ्या लोकांची एकच चर्चा आहे, तुमच्याकडे कसा कोरोना आहे, तुमच्याकडे कसा आहे कोरोनाचा प्रभाव. असं सगळ्याचं एकच धोरण आणि एकच म्हणणं झाले की तुमच्याकडे कसं आहे, तुमच्याकडे बरं आहे का, आमच्याकडे तर लईच वाढलाय बघा. म्हणजे ही जी भाषा आहे, हे जे तुमचं एकमेकाला जे संभाषण आहे, हे त्याच्यामुळं काय होलं, हे सगळे लोक एक कुंडीमध्ये गेल्यासारखं उरालं बघा. तुम्ही एखाद्या टीव्हीवरून एखादी कार्यक्रम पाहता आणि टीव्हीवरचा कार्यक्रम पाहत असताना त्या टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये जाहिरात येत असते बघा, जाहिरात. मग ती जाहिरात काय करते, पारापारला ती जाहिरातमध्ये हे साबण अशा प्रकारचं आहे, ते साबण अशा प्रकारचं आहे. मग ते साबणवालं कंपनीवाल्याला माहीत असतं की आपलं बाजारात साबण चालत नाही. लायबॉय असेल, लक्स असेल किंवा कोणचंही साबण असेल, हे साबण चालतंय का नाही चालतंय त्याला बाजारात माहीत नसते. एखाद्या संशोधनकारानं जरी सांगितलं, एखाद्या मोठ्या तत्वज्ञानानं जर सांगितलं, तुझं साबण बाबा ह्या साबणामध्ये एवढे कमजोर आहेत आणि हे साबण माणसाच्या अंगाला लावलं तर का नाही, हे असं प्रभाव चांगला होणार नाही आणि तू हे साबण समाजामध्ये वापरू नको. पण त्याला ती जर साबण खपवायची असेल तर एखाद्या मोठ्या हिरोनीला किंवा एखाद्या मोठ्या विलन असेल किंवा एखादी मोठी देशामध्ये मांडणारी व्यक्ती असेल, महान व्यक्ती असेल, मग त्या व्यक्तीला एक ॲडव्हर्टाईज करण्यास सांगतात की बाबा हे जर तू गोरीपान कशामुळे झालंस असं ते विचारतात, तर त्यावेळेस ती सांगते की हे साबण पुढे घेतील, ते म्हणते ह्या साबणामुळे मी गोरीपान झाले म्हणते. बरोबर आहे का? ह्या साबणामुळे मी चांगली झाली. मग ते लोक काय करतात, ती ऐकलेली बातमी
खरं आहे का खोटं आहे माहिती नाही, स्वतः काळं होते का गोरं होते हे आम्हाला माहिती नाही, पण तिनं वापरल्या, तिचं अंग इतकं सुंदर आहे, मग तिनं वापरल्या, मग आपल्याला काय होते वापरायला, म्हणून हे सातत्यानं सगळ्याचं मन हे चालूच आहे. म्हणजे मनावर झालेले परिणाम, मनावर जडलेले हे हे वाक्यता आहे. जसं बघा, ह्या देशामध्ये सुरुवातीला जे ब्रिस्टाल तयार केलं, ब्रिस्टाल ओढण्याचं जे काही ब्रिस्टाल तयार केलं, त्या कंपनीवाल्याला वाटलं की आपलं ब्रिस्टाल ह्या देशामध्ये कोण पेल. आणि खरं आहे बरं का, त्यावेळेस कोणी पेत नव्हते. लोकांना भीती होती. काय भीती होती? बाबा बाबा म्हणले, हे तोंडाला लावायचं, ओढायचं, ओढून मध्ये धूर घालायचा, मध्ये धूर जाऊन मग ते धूर कुठं कुठं जाईल, मध्ये बाताड्यामध्ये जाईल, पोटामध्ये जाईल, कसं होईल की काय नाही की, आणि जर समजा मध्ये काही पेटलं तर आणि जाळ झाला तर मरून जाईल म्हणले. म्हणून त्या ब्रिस्टाला कुणी हात सुद्धा लावायचं नाही, कुणी प्यायचं सुद्धा नाही, कुणी ओढायचं सुद्धा नाही, बिड्या ओढायचं नाही, ब्रिस्टाला ओढायचं नाही. मग काय करावं? त्या कंपनीवाल्याला त्याला विचार पडला की काय करायचं नेमकं. आपल्याला हे मार्केटमध्ये आणायचे, लोकांना हे ओढायला लावायचे, तर मग काय करायचं? त्याच्या मागे एक सायकोलॉजी असते. एखादी गोष्ट समाजावर जर बिंबवायची असेल, एखादी गोष्ट समाजामध्ये जर सोडायची असेल, त्याचं भूत म्हणून जर सोडायचं असेल, तर त्या गोष्टीच्या पाठीमागे एक माइंड लागत असते. आणि ते चांगलं माइंड म्हणजे कसं, बुद्धिवान लोक ते काम करत असतात, आणि आमच्यासारखे सामान्य लोक ते शिव करत असतात. आमच्यासारख्या लोकांना माहिती नसतंय, वाचणं नाही, अभ्यास नाही, एखादी गोष्ट सांगितल्याला विश्वास नाही, एखाद्या तत्वज्ञानाने जर सांगितले असं आहे तसं आहे म्हणलं तर ते आम्हाला शिवा देतात, ले आगाव बोलाले म्हणतात. एखाद्याला खरं बोललं तर त्याचं खोटं आहे म्हणतात. एकाला तर विचारलं, बाबा दाभोळकरला गोळ्या घालून मारले का? एका चांगल्या मास्तरला जिल्हा परिषद विचारलं, किंवा डॉक्टरला दाभोळकरला गोळ्या मारून मारले बाबा म्हणलं. त्यानं म्हणला, मला आज 10 वर्षाखाली गाठ पडली असते तर मी तवाच मारलो असतो. जिल्हा परिषदमध्ये शिकवणारा मास्तर, एवढी बुद्धी घाण ठेवणारा मास्तर, म्हणजे किती लोकांची हे आहे. मग त्या कंपनीवाल्याला वाटलं किंवा भ्रष्टाचार खपवायचे आपल्याला, कसं करायचं? मी का सांगतो हे माहिती आहे का? हे उदाहरण द्यायची मला इथं गरज नाही, पण गरज एक अशी भासली, कारण आजच्या ह्या काळामध्ये, आज जर आम्हाला ह्या कोरोनापासून जर वाचायचं असेल, आज तुमचा महापुरुष किंवा सगळे किंवा महाराज असतील कोणीही असेल, तर आम्हाला जर डोस पाजवायचे असेल, तर ह्या कोरोनामुळे काही त्या ठिकाणी होता होईल का, मुक्त होता येईल का, हे फक्त आम्हाला सांगितलं पाहिजे. मग ते ब्रिस्टलवाल्या कंपनीवाल्याने विचार केला, एकच करायचं म्हणले, आता हे आपलं ब्रिस्टल काही समाजामध्ये खपणार नाही, आपण काय करता, जे पिक्चरमध्ये शीन करणारा जो हिरो असतो, हिरो जे विलन असतो ना, त्याच्या हातामध्ये होता, मग ते ब्रिस्टल हातामध्ये त्या ठिकाणी घेऊन त्यानं बसून असं ओढायचं, ते स्टाईल मारायचं. ते रजनीकांतने एक स्टाईल केली बघा, रजनीकांत नावाचा हिरो होता, त्यानं भयानक असं ब्रिस्टल फेकायचं, ते पुन्हा असं ओढायचं. मग ते काय झालं माहितीये का, त्याची स्टाईल, ते पिक्चर कोण बघायचे मला सांगा? ते पिक्चर कोण बघायचे? आमचे आजोबा पंजोबा बघायचे नाही, आमचे म्हातारे माणसं बघायचे नाही लेकरून पिक्चर, पण ते बघायचे आमच्या इथल्या देशामधल्या नवीन पिढ्या बघायच्या. मग ती नवीन पिढ्या बघायला सुरुवात केल्या पिक्चर. मग त्या पिक्चरमुळे काय झालं, नवीन पिढ्याच्या हातामध्ये ती ब्रिस्टाल गेली, ती ब्रिस्टाल नवीन पिढ्याच्या हातामध्ये गेली. त्यावेळेस काय झालं, ती बिडी ती ब्रिस्टाल त्याच्या हातामध्ये गेल्यामुळं त्यानं ओढायला सुरुवात केली, ओढायला सुरुवात केली. मग वाढत 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 आज असं एक दुकान नाही, किंवा असं एक टपरी नाही, किंवा असं एक गाव नाही की त्या गावात माणसं ब्रिस्टाल ओढत नाहीत, बिड्या ओढत नाहीत, किंवा हे कोणी काही व्यसन करत नाही. हे कशाचा प्रभाव आहे? तर फक्त म्हणजे माणसाच्या मनावर बिंबवलेला प्रभाव आहे. आज आमच्या लहान लेकरामध्ये कोरोना कसं काय सापडत नाही मला सांगा? न सापडण्याचे कारण काय? एकच कारण आहे की ते लेकरू त्या कोरोनाविषयी तेवढं गंभीरतेनं पाहत नाही, किंवा तेवढं गंभीरतेनं घेत नाही, स्वीकारत नाही त्या गोष्टी. ते लेकरं खेळण्यामध्ये मग्न असते, तो लेकरू ते विचारामध्ये मग्न असते, त्याला एक आनंद वाटते. आजकालच्या 8वीच्या 9वीच्या 5वीच्या लेकराला का नाही, शाळा नाही म्हणून आनंद उड्या हाणलं, त्याला कोण्याच गोष्टीचं घेणं नाही, देणं नाही. म्हणजे त्याच्या मेमरीवर, त्याच्या बुद्धीवर ते परिणाम अजून पडलेला नाही. ज्या दिवशी त्या लेकराच्या मनावर, बुद्धीवर परिणाम जास्त पडेल, त्या सुद्धा लेकराला जास्त कोरोना होण्याची शक्यता आहे. म्हणजे माझं एकच म्हणणं तुम्हाला सांगायचं की कोरोना हा बुद्धीवर घडलेला परिणाम आहे, बुद्धीवर जडलेला हा परिणाम आहे. कारण का, माणूस कोरोना जितकं काही गोष्टीनं होत नाही, तितकं हा विचारानं होत असतो. म्हणून ह्या गोष्टीपासून बाजूला राहा. कारण त्या काळामध्ये महात्मा बसवण्णानं इथल्या समाजाची नाड ओळखली, आणि त्या समाजामध्ये जाऊन इथल्या माणसाला कोणत्या गोष्टीची अपेक्षा आहे त्या काळामध्ये. बघा मला सांगा, आता ह्या कोरोनाचे काही कारण आहेत. माणूस का घाबरला आणि का मोरलेला आहे, ह्याच्या पाठीमागे एक गोष्टी कारण आहेत. मला सांगा, माणूस एकाएकी पडणं, किंवा जसं आपण एकाएकी म्हणजे की त्याला क्वारंटाईन करणं, सगळ्यात मोठं हे कारण आहे. क्वारंटाईन करणं, आपण एखाद्या माणसाला कोरोना झाला, हे पॉझिटिव्ह रिपोर्ट आला की आपण त्याला क्वारंटाईन करतो.
साधा असेल तर क्वारंटाईन करतो की त्याला लांबून भाकरी टाकणे किंवा लांबून त्याला जीव घालणे, त्याला न कोणाला शिवणे, न कोणाला बोलणे, तेच त्याला वेगळं त्या ठिकाणी ठेवत असतो. पण एक लक्षात घ्या, हा माणूस इथल्या समूहामध्ये वागलेला आहे. मग वागलेला असल्यामुळं भानगड अशी झाली की त्याला एकाएकी राहणं कठीण झालं. त्याला कठीण जाऊ लागलं. एकांत राहायचं म्हणलं की त्याला कठीण जाऊ लागलं. इतकं कठीण जाऊ लागलं की त्यानं स्वतःचा विचार करायला सुरुवात केलं. नसलेला कोरोना जर आमच्या डॉक्टरनं आम्हाला काढला असेल तर त्यानं म्हणायचं कवा कमी होईल बाबा, कसं होईल बाबा, काल आमचा मित्र मेला बाबा, इकडलं मेलं बाबा, तिकडलं मेलं बाबा. ह्या बाबा बाबा म्हणण्यामध्ये ह्याचा अर्धा कोरोना ह्याच्या शरीरामध्ये पूर्ण वाढायचा. नसला तरी मधून व्हायरस तयार व्हायचे. हे जे आहे ना, हे जे म्हणणं, हे जे आहे ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता मला सांगा, हजारो वर्षे इथल्या देशामध्ये, हजारो वर्षे या देशामधल्या लोकांना आम्ही वंचित ठेवलो. गाव कोशाच्या बाहेर त्याचे घरं बांधले. त्यानं तिकडे त्या लोकांसंग जेवायचं नाही, त्याच्यासंग बसायचं नाही, त्याच्यासंग व्यवहार करायचा नाही, त्याला बोलायचं नाही. असे आमच्या माणसाच्या मनाचे व्यवहार होते. ते माणसं समाजामध्ये जगले. मग आम्हाला ह्या क्वारंटाईनमध्ये 15 दिवस का जगणं होत नाही? का आमच्यामध्ये हिंमत नाही? का आमच्यामध्ये सामर्थ्य नाही? का आम्ही त्या कोरोनाचा लढू शकत नाही? का आमच्या कोरोनामध्ये ताकद नाही? आमच्या मनगटामध्ये ताकद नाही का लढण्याची? आमच्या बुद्धीमध्ये ताकद नाही का त्या कोरोनाशी लढण्याची? सगळंच आहे. आम्हाला आमचे महापुरुष आम्हाला जीवन जगण्याची शक्ती देतात, हिंमत देतात. म्हणून अक्का महादेवने एका वचनामध्ये सांगितले आहे. काय सांगितलंय बघा, अनुभव मंडपातल्या माध्यमातून अक्का महादेवनं म्हणजे त्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये जी हिंमत तयार केली, संतांमध्ये, साहित्यामध्ये जे काही जीवन जगण्यामध्ये जी हिंमत तयार केली, ते साध्या साध्या स्त्रियानं, साध्या महिलेनं तयार केली. जी अक्का महादेव होती, त्या अक्का महादेवनं सांगितलं, जर आपलं घर एखाद्या डोंगरात केलं, आपलं घर जर एखाद्या डोंगरात केलं, एखाद्या अरण्यात केलं, तर वाघाला भिवून घाबरून चालणार नाही, सिंहाला, पक्ष्याला भिवून घाबरून चालणार नाही. जर आपलं घर समुद्राच्या कडेला केलं तर त्या समुद्राच्या लाटेला भिवून चालणार नाही. बघा, अक्का महादेवी त्या काळात म्हणते, आमच्यावर आलेलं संकट घाबरायचं नाही. कसं घाबरायचं नाही? आपलं घर जर त्या समुद्राच्या कडेला केलं तर तिथं घाबरायचं नाही. ते समुद्राचं लाट आपल्याला काहीच करू शकत नाही. आपलं घर जर त्या बाजाराच्या बाजारात केलं तर त्या बाजारातल्या गोंगट्याला कधी घाबरायचं नाही. म्हणून माणसानं कधीच धैर्य सोडायचं नाही, कधी हिंमत सोडायचं नाही, कधीच घाबरायचं नाही की मला असं होईल का, मला तसं होईल का. बघा, हरणाची पळण्याची स्पीड वाघापेक्षा 60% वेग जास्त आहे. हरणाची पळण्याची स्पीड वाघापेक्षा 60% जास्त आहे. तर हरणाला एकच वाटते की बाबा मला वाघ खाऊन पार करते. वाघ म्हणजे कवाई शिकार करते. त्या जीवनभर त्या वाघाला हरण सापडणार नाही हिमतीन जर पळालं तर. त्याला जर हे माहिती जर असतं की आपण 60% फुल पळतो म्हणजे त्याला जर माहिती असतं तर त्याला खरंच पळून गेलं असतं, वाचलं असतं. पण प्रत्येक हरणाला ही माहिती नसते की आपण हरणापाशी गचटून मरणार आहोत म्हणून. त्याला वाटते, तशी भीती असते. तसं आम्हाला ह्या कोरोना नावाची भीती आहे. झाल्याबरोबर माणसं मरायत, बाबा इलाज होईना गेलाय, पैसा भेटना गेलाय, पैसा असणारे बी लोक मरायचं आणि पैसा नसणारे बी लोक मरायलेत, मग आपण तर काय वाचताव का, अशी भीती तयार झाली आहे माणसाच्या मनात. आणि जोपर्यंत ही भीती आमच्यापासून दूर जाणार नाही, जोपर्यंत आम्ही भीतीपासून लांब जाणार नाही, तोपर्यंत आमच्या माणसाचं काही खरं नाही. म्हणून अक्का महादेव सांगायची, अरे जंगलात घर केल्यास कोण्या सिंह पक्षाला किंवा कोण्या कुत्र्या मांजराला त्या ठिकाणी भ्यायची गरज नाही. तसं आमचं जीवन ह्या संघटने माणसामध्ये काम करणारे आहेत. आज आमचे डॉक्टर त्या ठिकाणी परेशान आहेत. आज आमच्या पोलीसवाले ह्या आमच्या रोडवर त्या ठिकाणी असणार स्वतःच्या तोंडाला मास्क लावून स्वतःची लेकरं घरी ठेवून त्या ठिकाणी असतात तिथं लढत आहेत. आमची मिलिटरी त्या ठिकाणी असणार संरक्षण देत आहे आम्हाला. आज आम्ही घरी बसून सुद्धा आम्हाला आज त्या ठिकाणी टेन्शन वाटत आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तिथल्या कोरोना लोकांना होत नाही, मिलिटरीला होत नाही, किंवा रोडवर काम करणाऱ्या त्या पोलीसवाल्या त्या ठिकाणी होत नाही, किंवा डॉक्टरला त्या ठिकाणी कमी होत नाही. पण घरात बसलेल्या माणसाला एवढा का कोरोना होतो? कारणच हे काय? ह्यानं बसल्यास गुन्हानं बसल्यास टीव्ही लावून बसते, अभ्यास करणं, एखादी महापुरुषाचं वचन वाचणं, एखादी महापुरुषाचं पुस्तक त्यानं वाचणं, कधीतरी त्या ठिकाणी असतात चांगलं पुस्तक अभ्यास करावा. आज सगळ्याला वाटतं की आमच्या लेकरांना अभ्यास करावा. कोणाचे मायबाप अभ्यास करतात, कोणाचे मायबाप पुस्तक वाचतात, आणि जे वाचत असतात त्याला हात जोडून त्याला त्या ठिकाणी असणार माझा शरणार्थी आहे. कारण का? वाचा, अभ्यास करा.
आणि जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाहीत, जोपर्यंत अभ्यास तुम्ही वाचणार नाहीत, कारण समाजाचा वाचण्याचा स्तर, अभ्यासाचा स्तर कमी होत चाललेला आहे. म्हणून हे सगळे प्रभाव आमच्यावर वाढत आहेत. आता कोणची की बिमारी, कोणचीच बिमारी आम्हाला काही करू शकत नाही. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णानं एकाएकी त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न केला. कारण का तिथं गुहामध्ये जायचे आणि एकांतवास त्या ठिकाणी पाहायचे. अलमप्रभू त्या ठिकाणी गुहेमध्ये जाऊन त्या इष्टलिंगाची पूजा करायचे. म्हणून त्याने त्या ठिकाणी आपल्या लिंगाला गुहेश्वर असं शब्द दिलं. आक्का महादेवी त्या ठिकाणी मल्लिकार्जुन म्हणायची, अलमप्रभू त्या ठिकाणी गुहेश्वर म्हणायचे, बसवण्णा त्या ठिकाणी असं कुंडल संगम देवा त्या ठिकाणी म्हणायचे. म्हणजे प्रत्येकानं त्या आपल्या इष्टलिंगाला जी काही शक्त्या नावानं त्या हाक मारायचे, त्या नावानं हाक मारत गेले. बरोबर आहे. आता मला एक प्रश्न आला, भीती ज्याच्या जास्त मनात आहे त्याचं शरीर आपोआपच कमजोर होते. कारण का प्रत्येक माणसाच्या मनावर बिंबलेले हे परिणाम आहेत. कारण का माणसाला 10 इंद्रिय आहेत आणि 10 इंद्रियाचा राजा मन आहे. 10 इंद्रियाचा राजा मन आहे. मग ते मन असं आहे ना, ह्या 10 इंद्रियाला कुठं जाऊ देत नाही, आपल्यासारखंच वागायला लावते. एक मास्तर होतो, एक उदाहरण देतो. आता एक प्रश्न आल्यामुळे एक उदाहरण देतो, सत्य आहे. उदाहरण असं आहे की काही विद्यार्थी शाळेमध्ये शिकत होते. विद्यार्थी शाळेमध्ये शिकत असताना काही विद्यार्थी आगाव असतात. मग ते 4 विद्यार्थी आगावच होते थोडेसे. मग त्याने विचार केला, चौघाने विद्या म्हणले आपल्या सरला आपण फसवूया, आपल्या सरला आपण फसवूया. मग एकानं म्हणलं बाबा फसवायचं कसं? काहीच नाही म्हणले, आपण आपल्या सरला सांगू की तुम्हाला कौल झालाय म्हणून, तुम्हाला कौल झालाय म्हणून सांगू. काय हरकत नाही म्हणले, सांगा हरकत नाही. मनावरचे परिणाम सांगतो मी, लक्षात ठेवा. मनावर गोष्ट बिंबवली नाही एखादी, ते शरीर स्वीकारत असते. ते मन एकदा मनाने स्वीकारलं की ते शरीर स्वीकारलं की ते सगळं माणसाला त्या मार्गाने घेऊन जात असते. मग ते विद्यार्थी त्या दिवशी अभ्यास केला नाही, काय नाही, सहज गेले शाळेत. सर आल्यास त्या चौघातून एकाला उठवले आणि प्रश्न काही विचारले. त्याला प्रश्न येत नव्हते, पण त्यानं गंभीरतेनं त्या सरच्या डोळ्यात पाहुलं. सरनं त्याकडे पाहिले आणि गंभीरतेनं त्या असं तोंड वेगळंच किरण त्या डोळ्यात असं सरच्या पावलालं. सर म्हणला तुमचे डोळे मला जरा पिवळे पिवळे दिसायलेत बघा म्हणलं, पिवळे पिवळे दिसायलेत बघा म्हणलं. सरनं म्हणले बस एक गाबरा, बस गपचिप, काही म्हणतोस म्हणले तू. मग त्या दुसऱ्या जवळच्याने म्हणलं नाही सर मला बी थोडं वाटाले. बघा माणूस एकानं म्हणल्यास गप बसना, दुसऱ्यानं म्हणलं की लिच वाटते. माणसाला बाजारात एखादी वस्तू आपल्याला 100 रुपयानं महाग भेटली, 100 रुपयानं जर महाग भेटली तर थोडंसं गप बसते. पण आपल्यापेक्षा दुसऱ्याला जर 10 रुपयानं महाग भेटली त्याच्यामध्ये सुखी राहते माणूस. का? आपल्यापेक्षा 10 त्याला आगाव भेटले म्हणते, म्हणजे आपले 100 काय गेले हरकत नाही, पण त्याचे 10 गेले. जसं एखादी बघा गोष्ट, एखाद्या मावशीचे 100 रुपये हरपले, तिनं हाय अट्ठास करू आली, हाय रडू लागली. बरोबर आहे. मग ती माऊली त्या ठिकाणी राहाय 10 फुडून रडते. मा कोणाचा सत्यानाश झाला, कोणाचे कोण हाणले की म्हणजे 10 रुपये गेले, 10 रुपये गेले. मग तिथं थोडा वेळ एखादी माऊली येते, तिनं म्हणते मा एवढं कशाला रडालीस, म्हणजे काल 500 रुपये गेले, मी गप्पच बसले. मग तिला समाधान वाटतं, जाऊ द्या म्हणते, आपले कुठे 10 गेले, आपण एवढं रडायचे, हिचे 500 गेले. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात बी दुःख समान करतात. मग त्या मास्तरला त्या ठिकाणी त्या लेकरांना सांगितलं की तुमच्या डोळ्यामध्ये बघितलं तर पिवळे त्या ठिकाणी पिवळे चुटूक वाटालेत, तुम्हाला का नाही काय हे झाले बघा म्हणले, आपलं तुम्हाला त्या ठिकाणी असं कावीळ झाले बघा म्हणले कोळे. मग ह्यानं मन त्यानं मन, ते खरंच सरनं 1-2 दिवस गेले घरला, 2-4 दिवसामध्ये त्यानं खरंच पिवळं चुटूक पडले, कवळच झाला त्या सरला. आणि कवळ झाला पण कामिनीमध्ये परिवर्तन केलं. चौघानं केलेले दिलं की चौघानं केलेलं त्याच्या मनावर बिंबवलेलं ते सर स्वीकारले आणि त्याच्यामुळे हे सगळं होऊन गेले. म्हणून अक्का महादेवीनं स्वतःच्या इष्टलिंगाशी समर्पित झाली, अक्का महादेवीनं भावलिंगाशी समर्पित झाली, अक्का महादेवी जंगमलिंगाशी समर्पित झाली, अक्का महादेवी नवलिंगाशी समर्पित झाली. म्हणून इष्टलिंग योगा आम्ही ज्यावेळेस ज्या देवाची भक्ती करतो, म्हणजे तुकोबारा एका ठिकाणी सांगतात किंवा देव पाहावयासी गेलो आणि देवची होऊनी ठेविलो. म्हणजे देव बघायला गेलो तर काय स्वतः देव झालो पत्ताच लागला नाही. तसं कोरोना म्हणून का नाही माणसं येडे होऊन चालेत, मरून चालेत.
आता हे कोरोना नाव सोडून द्या आणि तुम्ही आता इष्टलिंगाची साधना करा, इष्टलिंगाचा योग करा, इष्टलिंग आपल्या तळहातावर ठेवून त्याची ध्यानधारणा करा, त्याची पूजा करा, त्याचं आता नामस्मरण म्हणलं की आवड वाटते हो. नामस्मरण म्हणजे काय? ओमचा जप करा, ओमचा ध्वनी करा. कारण ओम हे ध्वनी असा आहे की 72 नाड्या शरीरातल्या मोकळ्या करते, मोकळ्या. बर का? इथे एक प्रश्न विचारलाय किंवा इष्टलिंग साधना केल्यावर मन स्थिर आणि चैतन्य वाढते. याला जोड वचन चिंतनांची मिळालेल्या आपोआपच कोरोना दूर होतो. बरोबर आहे. कारण काही वचनामध्ये सांगितलंय, लिंगवंतांची लिंगप्रभा, हे मी ज्यावेळेस पुस्तक वाचत होतो त्यावेळेस त्या पुस्तकामध्ये आम्हाला सांगितलंय की बाबा एखादी वाचत असताना एक वचन बी आहे बरं का, अंग लिंग एक होऊन, अंग लिंग एक होऊन, आत्मा ज्ञान एक होऊन, इष्ट पदार्थ इष्टलिंग एक होऊन, रुचक पदार्थ आत्मलिंग एक होऊन, गंध रुची रूप शब्द स्पर्श पंच इंद्रियामध्ये. याचा अर्थ सांगतो नंतर. बघा, इष्ट पदार्थ व इष्टलिंग एक होऊन, स्थूल सूक्ष्म कारण देहामध्ये आत बाहेर एक होऊन, नाश अस्तित्व एक होऊन, दिसणारे दिसण्या लागणारे एक होऊन, रुची चाखणारे तलवारीच्या टोकाने कापल्यावर रक्त येऊन दिसल्यागत जेथेपर्यंत तेथे वस्तू होऊन, सर्व बाजूंना पूर्ण एक होऊन असलेल्या स्वयंभवस्थिती होय. असे कारण एक अगम्मा नावाच्या त्या एका स्त्रीचं वचन आहे. तिनं सांगते किंवा अंग लिंग एक होऊन, म्हणजे आमचं अंग आणि आमच्या गळ्यातलं लिंग. अक्का महादेवी सांगायची, अक्का महादेवीचं, मला तर आज अक्का महादेवीचं जीवन सांगायचं होतं. अक्का महादेवी सांगतो, ज्यावेळेस अक्का महादेवी लहानपणापासून 8व्या वर्षी अक्का महादेवीला इष्टलिंग दीक्षा देत असताना गुरुनं सांगितलं, बाळा तुझं आता लग्न आहे. बघा, जितके संस्कार लहान लेकराच्या मनावर होतात तितके संस्कार मोठ्या माणसाच्या मनावर होत नसतात. आणि जे लहान लेकरू एखादी गोष्ट स्वीकारलं की ते आयुष्यभर ते माणूस सोडत नाही. मग ती लहान असताना अक्का महादेवीला सांगायचे त्याचे गुरु, बघ बाळा तू आज तुझं लग्न आहे. अक्का महादेवीला कौतुक वाटत होतं, लग्न म्हणजे काय असतं, लग्न म्हणजे नेमकं काय आहे, हा प्रश्न अक्का महादेवीच्या मनामध्ये सातत्यानं घोळायचा. अक्का महादेवी सांगते उद्या माझं लग्न आहे, माझं लग्न आहे. अक्का महादेवीला आनंद वाटायचा, माझं उद्या लग्न आहे, माझं उद्या लग्न आहे. तिनं आपल्या लहान लहान लेकराला, त्या आपल्या मित्राला सगळ्या सांगायची माझं लग्न आहे, माझं लग्न आहे. मग लोकांना वाटायचं की बा लग्न म्हणजे एखादी वर असेल. आणि पहिलं व्हायचं बी तसंच ना, लहान वयामध्ये लेकराचे लग्न व्हायचे. कारण लहान वयामध्ये लग्न व्हायचे. आणि जर लहान वयामध्ये लग्न एखाद्या मायबापानं जर नाही केलं तर त्या मायबापाला पाप लागतंय म्हणून असे धर्मग्रंथ इथले सांगायचे. एखादी मुलगी शिकली तर तिच्या ताटामध्ये आळ्या होतात, त्याच्या जेवताना त्या ठिकाणी नाश होतो संसाराचा, असं त्या ठिकाणी सांगायचं. असू द्या, हे विषय आपला नाही. मग त्या अक्का महादेवीला वाटायचं की माझं लग्न आहे, माझं लग्न आहे. अक्का महादेवी कौतुकानं सगळ्याला सांगायची. मग त्या गुरु महाराजानं ते द्रुडी, ते अक्षदा, ते सगळं ते काय जे लिंग दीक्षेला, ज्या दीक्षेला जे काय संस्कार लागतात ते सगळं त्या महाराजानं गोळा केलं. आणि गोळा केल्यास तिला पाठ स्नान घातलं, तिची स्नान झाली. सगळेजण ते महाराज, तिचे आईवडील सगळेच त्या स्नान झाल्यास 4 वाजता सगळे पूजेला बसले. अक्का म्हणायची माझं लग्न आहे, किती वाजता आहे, केव्हा आहे, कसं आहे लग्न आता. म्हणजे जी अक्काच्या मनामध्ये जी काय उत्सुकता होती, ज्या त्या लग्नाविषयी जे काही जाणून घ्यायचं होतं, लग्न म्हणजे नेमकं काय असतं हे अक्का महादेवीला जाणून घ्यायचं होतं. मग त्या अक्का महादेवीचं लग्न गुरु महाराज लावायचे. अक्का महादेवीचं लग्न गुरु महाराज लावायचे. गुरु महाराजांना अक्का महादेवीचं लग्न लावलं. मग अक्का महादेवीला समोर बोलून घेतलं आणि अक्का महादेवी समोर बसली आणि अक्का महादेवी बोलायची, महाराज तुम्ही आज माझं लग्न लावणार आहात, माझा मालक कोण आहे, माझा नवरा कोण आहे, माझा पती कोण आहे, असा प्रश्न कोण अक्का महादेवीने विचारला. त्या गुरुला विचारला. त्यावेळेस अक्का महादेवी त्या गुरुला प्रश्न करत होती की माझा मालक, माझा पती, माझा कोण आहे, माझा धनी कोण आहे. त्यावेळेस त्यानं सांगितलं
त्या गुरुनं सांगितलं, अरे बाबा बाळा, मी आज तुझं लग्न लिंग अंगासी लग्न लाविले गुरुनाथे. लिंग अंगासी लग्न लाविले गुरुनाथे. अरे बाळा, तुझं स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर, अक्काला सांगितलं, बाळा स्थूल आणि सूक्ष्म शरीर, जे स्थूल शरीर आहे हे शरीर दिसतंय ते ना, हे दिसतंय ते शरीर वेगळं आहे, आणि त्याच्यामध्ये एक सूक्ष्म नावाचं शरीर आहे. म्हणजे माणसाला 4 शरीर आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, असे 4 शरीर आहेत. मग ते सूक्ष्म जे शरीर आहे त्या शरीराशी एक इष्टलिंग हातावर दिला, आणि त्या लिंगाला हे बघ म्हणले, हे जे लिंग आहे ना तुझ्या हातावर दिलेला, हा जो लिंग आहे ना, हा इष्टलिंग आहे ना, हा जो लिंग आहे ना, ते लिंग हातावर दिला, आणि हे चन्ना मल्लिकार्जुन आहेत. सांगितलं हे मल्लिकार्जुन आहेत, म्हणजे तुझं लग्न ह्या लिंगाशी लावलेलं आहे. म्हणजे नवल वाटलं बरं का, अक्का महादेवीला नवल वाटलं. म्हणजे अक्का महादेवी म्हणायची, लग्न म्हणजे काय, कसं हे लग्न. मग त्यावेळेस अक्का महादेवीच्या मुखातून एक वचन बाहेर पडलं. वचन काय बाहेर पडलं, माझे गुरु कन्यादानी झाले, माझे गुरु कन्यादानी झाले, माझे वर शिव झाले. बघा, माझे गुरु कन्यादानी झाले, माझे वर शिव झाले, माझ्या गळ्यामध्ये सूत्र बांधिले, माझ्या गळ्यामध्ये सूत्र बांधिले. इष्टलिंगाच्या रूपानं त्या ठिकाणी माझा धनी, माझा मालक माझ्या हृदयावर आहे, माझा मालक, माझा धनी माझ्या हृदयावर आहे. मग त्यावेळेस अक्का महादेवीच्या हृदयावर तो इष्टलिंग बांधला, आणि सांगितलं अक्का महादेवीला, अक्का आता तुझं लग्न झाले, आता तुझं इथून पुढे हे लग्न ह्या शरीराशी कोणाला करू नकोस, आणि हे तुझं शेवटचं लग्न आहे. असं अक्का महादेवीला, खरं नव्हतं हो, ते सहज गुरु महाराज त्याला उपदेश करत होत्या त्या संस्काराचा. तर त्या अक्का महादेवीनं त्या इष्टलिंगाचा सत्य स्वीकार केला, आणि ते खरंच आहे म्हणून तिने स्वीकार करून घेतला, आणि त्या इष्टलिंगाची आपला देह समर्पित केला. लिंग अंगासी लग्न लाविले गुरुनाथे. मग त्या अंगाला लग्न लावलं बरं का. म्हणून त्यावेळेस त्या अक्का महादीचं एक वचन आहे, म्हणजे आगमाचं वचन आहे, आत्मा ज्ञान एक होऊन. आता आत्मा आणि ज्ञान एक होऊन, इष्ट पदार्थ व इष्टलिंग एक होऊन, रुचक पदार्थ आत्मलिंग एक होऊन. म्हणजे अक्का महादेवी जे व्यवहार करायची, अक्का महादेवीचे शब्द असतील, रूप असेल, रस असेल, गंध असेल, कोणते विषय असतील, म्हणजे 5-6 षडविकार असतील, त्या सगळ्या षडविकाराला अक्का महादेवीनं त्या इष्टलिंगाशी समर्पित केलं. म्हणजे आपल्या गळ्यातल्या लिंगाशी समर्पित केलं. अक्का महादेवीला सांगितलं की तुझा हा इष्टलिंग म्हणजे एक परमात्मा आहे, एक शिव आहे, ह्या पृथ्वी तलाचा एक मालक आहे, ब्रह्मांडाचा अधिपती आहे, सगळ्याचा धनी आहे, कारण सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असणारा तुझ्या गळ्यातलं हे इष्टलिंग आहे. आणि ह्या इष्टलिंगाला सोडून जर तू दुसऱ्या पतीशी जर समर्पित होत असतील, किंवा दुसऱ्या देवाशी जर समर्पित होत असतील, तर तू केलेला व्याभिविचार तुझ्या मनामध्ये घोळत आहे. म्हणून अक्का महादेवीनं त्या लिंगाशी एक रूपता त्या ठिकाणी वागली. म्हणून अक्का महादेवीचे 300 काहीतरी असे बरेच काहीतरी वचन साहित्य आहे, वचन आहेत, की अक्का महादेवी त्या लिंगावर इतकं प्रेम करायची, इतकं प्रेम करायची, की त्या अक्का महादेवीच्या त्या लिंगाचं इतकं वर्णन किंवा इतकं तिचं प्रेम राहायचं. अंगामध्ये अंग होऊन अंगास लिंगाऐक्य केले, अक्का महादेवीचं वचन आहे बघा. अंगामध्ये अंग होऊन अंगास लिंगाऐक्य केले, मनामध्ये मन होऊन मनास लिंगाऐक्य केले. आता तुम्ही विचारलेला प्रश्न आहे ना, मनामध्ये जर आपण इष्टलिंगाची निर्मिती केलो, मनामध्ये जर आम्ही देवाविषयी त्या परमात्म्याविषयी जर मनामध्ये जर देह किंवा स्थिर भाव जर ठेवलो, ते मनामध्ये मन लिंगाऐक्य होतो. भावामध्ये भाव होऊन भाव असं लिंगाऐक्य केले, ज्ञानामध्ये ज्ञान होऊन ज्ञानास लिंगाऐक्य केले, जाणिवेमध्ये जाणीव होऊन जाणिविल्यास लिंगाऐक्य केले, क्रिया सर्व थांबवून क्रियारहित होईल निष्फत लिंगाऐक्य केले, चन्ना मल्लिकार्जुनामध्ये मी नष्ट झाल्या कारणे लिंग नावाच्या घन माझ्यामध्ये नष्ट झाले पहा हो संगम बसवन्ना, सांगेन बसवन्ना. बघा, अक्का महादेवीचं हे वचन आहे. अक्का महादेवी या वचनाच्या माध्यमातून सांगते की बाबा, माझं देह त्या लिंगाशी समर्पित केलेलं आहे, त्या लिंगाशी संपूर्ण. कारण एका ठिकाणी सांगितलं किंवा वचन सांगते किंवा 10 इंद्रिय लिंगार्चना करी. आमचे 10 इंद्रिय जर लिंगार्चना करतील, मग मला सांगा, आपण गुहेमध्ये जायचे 12 इष्टकामध्ये, आणि गुहेमध्ये जाऊन त्या इष्टलिंग ध्यानधारणा करायचे, पूजा करायचे. तर हे लिंगामध्ये लिंगपूजा केल्यानं काय होते, तर माणसाच्या मनाची शक्ती एक चैतन्य होते आहे.
आता तुम्ही चैतन्य चैतन्य हे कुठलं असतं चैतन्य असं काही जणांच्या मनात असं बरं का. हे चैतन्य काय आहे माहिती आहे का, हे चैतन्य वाढण्याची एक शक्ती आहे. माणूस संध्याकाळी झोपते तरच दुसऱ्या दिवशी काम करते, बरोबर आहे का नाही. आज झोपलं तर दुसऱ्या दिवशी काम करते आणि त्याची रात्री त्याला जर झोप भेटली नसेल तर त्या माणूस दुसऱ्या दिवशी काम करू शकत नाही, आजारी पडते. त्याचे कारण आहेत. कारण हे शरीर पूर्ण हे शरीर म्हणजे एक मशीन आहे, मशीन. ह्या मशीनला कसं वापरायचे हे वापरून घेणारा जर कोण असेल तर ते मन आहे. मन माणसाच्या शरीरामध्ये राहणारं मन आहे आणि त्यानं त्या मनानं ते वापर केला ह्या शरीराचा. ह्या डोळ्याला जिकडं बघून तिकडं बघायला लावलं, ह्या जिभेला जे खाऊने ते खायला लावलं, ह्या दाताला फोडून ते सुपाऱ्या फोडायला लावलं, ह्या नाकाला श्वास घेऊन ते घ्यायला लावलं, हे पायानं जिकडं जाऊन तिकडं चालायला लावलं, ह्या हातानं कोणाला मारून त्याला मारायला लावलं. म्हणजे हे मन असं आहे की ह्या त्वचेला स्पर्श जरी करावा वाटला तर अगोदर मनामध्ये येतंय की आपण कोणाला तर स्पर्श करावा. ह्या डोळ्याला काही पाहावं वाटलं तर अगोदर मनामध्ये येतंय की त्याला बघावं. म्हणजे हे मन सगळ्यात मोठं आहे. मनाचा प्रभाव या पूर्ण शरीरावर पडत असतो. मन हे सगळ्याचा केंद्रबिंदू आहे. मग त्या मनाला अक्कळणारं जर काय असेल तर एक फक्त इष्टलिंग आहे. कारण त्या इष्टलिंगामध्ये मन आपलं स्थिर केलं पाहिजे. जसं अक्का महादेवने त्या लिंगामध्ये स्थिर केलं आणि ज्यावेळेस एक मन आपलं त्या लिंगामध्ये स्थिर करू, त्या लिंगातून भेटणारी जी चैतन्य शक्ती आहे, त्या लिंगातून भेटणारी जी ऊर्जा आहे, त्या लिंगातून भेटणारं जे माणसाला मिळणारं जे काही शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे माणसाच्या मनामध्ये किंवा शरीरामध्ये चैतन्य निर्माण करतंय. मूलाधार चक्र असेल, स्वाधिष्ठान चक्र असेल, अनाहत चक्र असेल, विशुद्ध चक्र असेल, निह नावाचं चक्र असेल आणि सहस्र चक्र असेल, ह्या प्रत्येक चक्राला जागृत करण्याची शक्ती आणि साधी आणि सोपी बसल्या बसल्या कुठंही जर काही करायचं असेल तर ते फक्त इष्टलिंग रूपाच्याच माध्यमातून करता येतो. आता बघा, अक्का महादेवीला गळ्यात इष्टलिंग बांधलं. अक्का महादेवी कोण्याही मंदिरात कुठं जरी गेली तर अक्का महादेवी कोण्या मंदिराचं देवाचं तोंड बघायची नाही. अक्का महादेवीनं आपल्या लिंगाशी समर्पित वागली. कारण अक्का महादेवीनं आपल्या ह्या लिंगाला पती मानायची ना. मग आपल्या मालकासंग, आपल्या पत्नी संग जर एक रूपानं वागलं तर त्याला पतिव्रता म्हणतात. नाहीतर काय म्हणतात, छपावूनिया लिंग घाली तुळशी माळा, काय जन्मला असं चांडाळा माथे गरी. म्हणजे काही गोष्टी माणसाला शिकण्यासारख्या आहेत, काही गोष्टी माणसाला जाणीव करून घेण्यासारख्या आहेत. म्हणून आज माणसानं भक्तीकडे वळा, भक्तीकडे वळा. अंधश्रद्धेकडे वळण्यापेक्षा भक्तीकडे वळा. आणि ती भक्ती म्हणजे कोणची आहे तर ती भक्ती म्हणजे आपल्या गळ्यात आपल्या गुरुनं बांधलेलं इष्टलिंग आहे. मग त्या आलम प्रभूच्या गळ्यात त्याच्या गुरुनं बांधलेला असेल, बसवण्णांच्या गळ्यात बांधलेलं इष्टलिंग गुरुनं असेल, आमच्या गळ्यात बांधलेलं इष्टलिंग त्या ठिकाणी गुरु बांधलेलं लिंग असेल. त्या लिंगाला, त्या लिंगाशी समर्पित होणे म्हणजे आमच्या जीवनातून कोरोना नावाचा नायनाट करणे. इतकी भक्ती करणे, इतकी भक्ती करणे, त्या लिंगाची इतकी समर्पित भावनेनं करणे की कोरोना नावाचं चॅनल आमच्या डोसक्यात आलंच नाही पाहिजे, कोरोना नावाचं चॅनल आमच्या देशात घरात चाललंच नाही पाहिजे. म्हणून प्रत्येकानं एकच करा की ते लिंग पूजा करा. आणि ते लिंग पूजामुळं माणसाच्या मनातच नाही तर नाही, माणसाच्या मेंदूमध्ये एक शक्ती तयार होते आहे आणि ते मेंदू माणसाला इळूभर एक चैतन्य निर्माण करते. सकाळी सकाळी केलेली पूजा, इष्टलिंग पूजा करत असताना सकाळी पहाटे इष्टलिंग पूजा का करायची? कारण त्याचे काही कारण आहेत. कारण आपण कोणचे कारण आहेत? महत्वाचे कारण असे आहेत की आम्ही इष्टलिंग पूजा करत असताना हा जो लिंग आहे ना, आम्ही ज्यावेळेस ह्या तळहातावर ठेवतो, तळहातावर हा जो लिंग आहे ना, आम्ही ज्यावेळेस तळहातावर ठेवतो ना, हे पा, हे तळहातावर ठेवलेला इष्टलिंग जो आहे ना, आम्ही ज्यावेळेस असं धरतो आणि ज्यावेळेस एक सारखं त्या असणाऱ्या इष्टलिंगाकडे पाहतो. मग सकाळी ज्यावेळेस आम्ही इष्टलिंगाकडे पाहत असताना ही जी पूजा करतो ना, तर सकाळी पहाटे असल्यामुळं जी खोली असते ना, आम्ही ज्या खोलीमध्ये पूजा करतो, पहिलं लोक त्या गुहेमध्ये जाऊन पूजा करायचे, आता आपल्याला खोलीमध्ये पूजा करायची ना. मग खोलीतली पूजा आणि गुहेतली पूजा वेगळी होती का? तर आता आपल्याला गुहा कोरता येत नाही म्हणून आपण खोलीमध्ये करायचं. मग ती खोली सकाळी अंधाराची असावं.
म्हणजे सकाळी का पूजा करायची? 2 कारण आहेत. एक कारण आहे, आपण सकाळी जल्दी उठतो आणि जल्दी उठल्यास कामाला बी जाता येते आणि आपलं शरीर आणि मन फ्रेश राहते आणि आपल्याला सकाळी सकाळी जितका ऑक्सिजन भेटते तेवढा ऑक्सिजन आम्हाला आमच्या दवाखान्यातून भेटणार ना कुठून भेटत नाही. सकाळचा ऑक्सिजन म्हणजे निसर्गाचा ऑक्सिजन आहे आणि ते ऑक्सिजन जर आम्हाला भेटला आणि त्या ऑक्सिजनमध्ये जर फिरून त्या ठिकाणी सकाळी आंघोळ केलो तर आम्हाला भेटणारा ऑक्सिजन आणि आम्हाला भेटणारी लिंगातून जे क्रिया, ह्या क्रियेमुळं त्या ऑक्सिजनमुळं आमच्या ही जी काही डोळ्यातून इथं ह्याच्यावर आम्ही दिवा लावायचा असतो आणि तो दिवा आमच्या ह्या इथं पाठीमागं ठेवायचा असतो. मग पाठीमागं ठेवलेला दिवा, त्या दिव्याचा प्रकाश ह्या लिंगावर पडत असतो आणि ह्या लिंगावर पडलेला प्रकाश, तो प्रकाश आमच्या डोळ्याच्या ह्या लिंगाच्या डोळ्याच्या मार्फत आमच्या मेंदूमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करत असतो. काही वस्तू आम्हाला सूर्याकडे जर बघितलो तर 5 मिनिट आम्हाला दिसतच नाही. का दिसत नाही? कारण दिसलेला प्रकाश आमच्या डोळ्यामध्ये जातो, डोळ्यामध्ये गेल्यास आंधळेपणा तयार होत असते सूर्याच्या प्रकाशामुळे. तसं ह्याच्यावर पडलेला प्रकाश, कारण आम्ही ज्या सूर्याकडे जास्त वेळ बघू शकत नाही किंवा एखाद्या प्रकाशाकडे जास्त वेळ बघू शकत नाही, पण आमच्या इष्टलिंगाकडे का बघू शकत आहोत? कारण लिंग हे सुद्धा आमचं काळं आहे आणि आमचे बुबुळ सुद्धा काळे आहेत. म्हणजे दोघांचं एक मिलन आहे. ह्या दोघांचं एक मिलन आहे आणि ज्या दिव्याचा प्रकाश ह्या लिंगावर पडतो आणि लिंगावर पडलेला प्रकाश आमचे बुबुळ ओढत असतात. ओढलेला प्रकाश मूलाधार चक्रातून आदळून स्वाधिष्ठान चक्रातून पश्चिम चक्रातून सहस्र चक्रामध्ये हे प्रकाश आमच्या शरीरामध्ये केंद्रित करत असतो आणि हा प्रकाश आम्हाला एकाएकी भेटत नसतो. हे रोज 5, 10, 15, 20 ते अर्धा तास हे रोज इष्टलिंग योगा जर आम्ही करत गेलो तर आम्हाला हा प्रकाश आमच्या डोळ्याच्या मार्फत आम्हाला पूर्ण शरीरामध्ये भेटत असतो. मग हे इष्टलिंग योगा कोण कोण करायचा? तर सामान्य ज्याला बसता येतंय, ज्याला स्वतःचे डोळ्यानं पाहता येतंय, त्याला हे करता येतंय. असं नाही की बाबा ह्याला आंघोळ किंवा ह्याला हे सगळं हे असं जे काही कुठं तर आम्ही दवाखान्यात हाव, कुठं ह्याच्यात हाव, कुठं बी राहा, तुम्हाला ह्याच्या गोष्टीचा विटाळ किंवा चांडाळ कोणचीच गोष्ट नाही. तुम्हाला इथं वल्ली वस्त्र करायची गरज नाही किंवा तुम्हाला इथं कोणत्या नियम पाळायची गरज नाही. तुम्ही किती खालात, किती पोटभर आहात, काहीच नाही. हे फक्त इष्टलिंग योगा म्हणजे साधी पद्धत आहे. ह्या लिंगाशी आमचं समर्पित आहे. मला एक सांगा, जर तुम्ही आंघोळ केल्यासच तुमच्या लिंगामध्ये जर देव येत असेल तर तुम्ही इळभर घातलेला लिंग, मग तुमचा देव कुठं जाते? तुमच्या अंगावर असताना जर ते लिंग तुमच्या देवात नसेल तर मग ते कुठं जाते नेमकं? तर ते कुठं जात नाही, ते तुमच्या गळ्यातच राहते. तो लिंग किंवा तो देव बाहेर जात नसतो. कारण सांगितले का, पिंडी ते ब्रह्मांडी सृष्टी सर्वांगी जडत्व चैतव्य चैतन्य आयसे सद्गुरु तोच जाणीजे. असा गुरु असावा की जळी काष्टी भरला पिंडी ब्रह्मांडी विमला अलक्ष दृष्टीने लक्षिला शंकरची शंकर. सगळीकडे तो देव आहे, सगळीकडे परमात्मा आहे, सगळीकडे व्याप्त आहे. अशी जागाच नाही की कुठं त्याचा ठाव नाही, अशी जागा नाही. सगळं परमात्म्यानं निर्माण केलंय. मग जर सगळं निर्माण परमात्म्यानं केलंय, मग त्या परमात्म्यानं काही विटाळ तयार केला का? चांडाळ तयार केला का? वल्ले वस्त्र तयार केले का? काही तयार केलं का? असं जर असतं वल्ल्या वस्त्रांना जर देव भेटत असेल तर अगोदर सगळ्याच्या आधी माशीला देव भेटला असता. दाढी वाढून जर देव भेटला असेल तर हसोलाला देव भेटला असता. उपाशी राहून जर देव भेटला असेल तर भिकाऱ्याला लवकर भेटला असता. आणि जर डोंगरात राहून जर भेटला असेल तर त्या ठिकाणी वाघ, कोल्या, कुत्र्याला आधी देव भेटला असता. लक्षात घ्या, देव भेटणं म्हणजे अशी कोणची प्रक्रिया नाही. आपल्यामध्ये असलेली शक्ती जागृत करणे किंवा आपल्यामध्ये असणारी जी शक्ती जागृत करून ह्या विश्वातलं विश्वस्वरूप पाहण्याची शक्ती, दृष्टी आम्हाला भेटणे म्हणजेच विश्वाचं विश्वशिव दर्शन आहे, त्या परमात्म्याचं दर्शन आहे. म्हणून ह्या इष्टलिंग रूपाच्या माध्यमातून ती चैतन्य शक्ती आम्हाला पाहता येते. आम्हाला इतरत्र ती चैतन्य शक्ती सापडत नाही आणि ती सापडण्याची कोणतीच अशी प्रक्रिया नाही की ती सापडेल बाबा आम्हाला आणि आम्हाला भेटेल म्हणायचे. अजिबात कोणतीच प्रक्रिया नाही, कारण ते भेटणं हे सुद्धा शक्य नाही. म्हणून मी सांगतो म्हणण्यापेक्षा आमचे हे वचन साहित्य, आमचे हे धर्मग्रंथ त्या ठिकाणी सांगतात की आम्हाला काही गोष्टी आम्हाला आमच्या लिंगाशी समर्पित पाहिजे. आम्हाला आमच्या गुरुनं घालून दिलेलं हे इष्टलिंग आहे. आता मला सांगा, आमच्या लिंगाला हे आमचा धनी आहे. अक्का महादेवने ह्याला धनी म्हणलं, ह्याला मालक म्हणलं, ह्याला शिव म्हणलं, ह्याला पूर्ण शरीराचा मालक. कारण अंग सती आणि लिंग पती. मग हे जर अंग सत्य असेल, हे लिंग जर पती असेल, मग मला सांगा, तुमचा ह्या हाडा मासाचा शरीराचा मालक असते. एखाद्या स्त्रीकडं दुसऱ्या परपुरुषानं जर पाहिलं तर त्या माणसाला त्या स्त्रीचा बी राग येतो, त्या माणसाचा बी राग येत असतो.
साधं शरीराकडे पाहिलं तर. मग हे आमचा विश्वाचा धनी आहे, मग हे विश्वकर्ता परमात्मा आहे. मग ह्याला सोडून जर गळ्यात घालून जर धड जर कोण्या देवाला टांगण घालत असेल, ते कुणाच्या देवाला जर त्या ठिकाणी मसोबाला म्हणा, इकडं म्हणा, मर्यायला म्हणा, पचायला म्हणा, ह्या सगळीकडे जर फिरून जर पाणी घालून शेंद्र बिंद्र लावून जर आम्ही त्या ठिकाणी करत असेल, तर ते किती लाज वाटत असेल त्या देवाला परमात्म्याला. मग तो देव नाही का, तो वेगळा करणार, ते पती नाही का आमचा. मग त्या अक्का महादेवीनं स्वतः लिंगाशी समर्पित झाली, त्या लिंगाशी आमचा भाव समर्पित केली. म्हणून अक्का महादेवीचं ह्या पतीचं सौभाग्य आमच्या मस्तकावरची विभूती असते. आता माझी विभूती मोडल्या घाम आल्यामुळे, इथं गरमी व्हायल्यामुळे, बरं का. नाही तर म्हणसाल तुमच्या महाराज विभूती नाही, तुम्ही काय बोंबलाला म्हणसाल. असू द्या, हे विभूती घाम आल्यामुळे मोडल्या, तर गरमी व्हायला लाईट नाही, काही नाही. ही विभूती म्हणजे आमच्या मस्तकावरचं सौभाग्याचं प्रतीक आहे. आणि गळ्यातलं रुद्राक्षाची माळ म्हणजे आमच्या मालकाचं मंगळसूत्र आहे. आता माझा डेटा संपत आलेला आहे, कार्यक्रम बंद करण्याची वेळ आलेली आहे. तरी असो, मग ही जी शक्ती आहे आम्हाला ह्या ऊर्जेतून आम्हाला भेटत असते. म्हणून मी प्रत्येकाला ह्या लॉकडाऊनच्या माध्यमातून किंवा ह्या लॉहीच्या माध्यमातून प्रत्येकाला एकच सांगणार आहे, स्वतः इष्टलिंग पूजा करा आणि स्वतः हा आनंद त्या ठिकाणी घ्या. जितका आनंद ह्या इष्टलिंग पूजेमध्ये आहे, जितका आनंद तुम्हाला लिंग पूजेमध्ये आहे. आता मी सांगतो तुम्हाला एक, की लिंग पूजा केव्हा करायची, कसं करायची, हे काही जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे. आम्ही संध्याकाळी बी लिंग पूजा करतो, आम्ही संध्याकाळी लिंग पूजा करतो, काही नाही, हातपाय धुतो, फ्रेश होतो, खाली हातपाय धुतो, हे वरचे हातपाय धुतो, फ्रेश होतो, शांत त्या ठिकाणी असं जाऊन बसतो आणि जाऊन बसून नुसतं चौकड भस्म लावतो आणि लिंग हातावर ठेवून थोडा ध्यान करतो 5-10 मिनिट. एकानं म्हणलं हे तुझी चुकीचं आहे, पाप लागते म्हणे. मी म्हणलं पाप लागते, हरकत नाही. आमच्या गुरु महाराजाकडे गेले, गुरु महाराजाला म्हणले महाराज असं असं करते. त्या महाराजांनी त्याला विचारलं, बाबा तू सकाळी आंघोळ करून जेतोस का बिना आंघोळ जेतोस. ते म्हणले आंघोळ करून जेतो महाराज. दुपारच्या पारी कसं करतोस. दुपारच्या पारी बिना आंघोळ जेतो महाराज. संध्याकाळी कसं करतोस. संध्याकाळी बिना आंघोळ जेतो महाराज. म्हणजे आंघोळ एकदा सकाळी केलं म्हणजे संध्याकाळी करत नाही, दुपारी करत नाही. मग तुला जेवायला सकाळी आंघोळ केलास की 3 टाइम जेवतोस, तर 3 टाइम आंघोळ करत नाहीस. मग तुला लिंग पूजा करायला तुझं काय बिघड आले. पोटाला कसं बी खायचं, गप्प 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 खायचं, पोट कसं बी भरायचं. मग त्या परमात्मा, आमच्या हृदयावर असणारा परमात्मा सातत्याने हे शरीर कुठे त्या ठिकाणी भरायचं, म्हणजे ह्या परमात्म्याला विटाळ होत नसतो. म्हणून आपण संध्याकाळी जेवढं आंघोळ वल्ले वस्त्रांना काही राहायची गरज नाही. कारण आता जर वल्ल वस्त्र बिस्त्र जर वापरलात तर तुम्हाला सर्दी होते आहे, आणि सर्दी झाली की तुम्हाला कोरोना होते. जेवढे वल्ल वस्त्र वापरणारे लोक होते का नाही, आता त्याला सांगायची गरज राहिली नाही वल्ले वस्त्र वापरा म्हणून. त्यानं आपलं फेकून दिलेत. काळाचा बदल असते, हे काळाचा बदल लक्षात ठेवा. आजकाल मला सांगा, धनिक बांधती देवालय, गरीब मी काय करू. बसवण्णानं त्या काळामध्ये सांगितलेलं वचन आहे, धनिक बांधती देवालय, गरीब मी काय करू. देह हे माझे देवालय आहे, पाय माझे खांब आहेत, माझं मस्तक हे त्या देवाचं कळस आहे, आणि माझ्या गळ्यावरचं इष्टलिंग हे ते माझा परमात्मा आहे. मग मला सांगा, आज सगळ्या मंदिराला लॉक पडले, सगळे मंदिरं बंद आहेत, सगळ्या मंदिरावर GR आहे, कोण्याच मंदिरात जाता येत नाही. जायची इच्छा जरी असली तर जाऊ देत नाहीत, आणि जाऊ दिलं तरी बी आपल्याला जाऊ वाटत नाही. कारण कोणाचा प्रसाद सुद्धा घ्यायला आम्ही तयार नाव. कारण कोणी प्रसाद वाटणारे लोकांना कोरोना असला तर एक भीती तयार झाली वातावरण. म्हणून आमचा गुरु लिंग आणि जंगम आमच्या गळ्यामध्ये आहे, आणि आम्ही गुरुवे नमा, लिंगाय नमा, जंगमाय नमा, आम्ही आमच्या लिंगाचं तीर्थ पिऊ शकतो, आम्ही आमच्या लिंगाचा प्रसाद खाऊ शकतो. म्हणून आम्हाला अष्टावर्ण महत्वाचे आहेत. बघा, अष्टावर्ण गुरु लिंग जंगम हे दर्शनीय आहेत. गुरु लिंग जंगम हे दर्शनीय आहेत. मंत्र, रुद्राक्ष आणि भस्म हे आचरण अंगावर घालणारे आहेत, आणि तीर्थ आणि प्रसाद हे आमचे फळ आहेत 2. बघा, हे आमचे फळ आहेत 2. कारण कसं आहे माहिती का, दर्शनीय बाह्य अंगावर घालणारे आणि फळ म्हणजे आम्ही केल्या पूजा केलो की आम्हाला 2 फळं भेटतात. आम्ही केलेल्या कामाचा आम्हाला मोबदला लगेच असतो. कोण्या ठिकाणी देवाचं किंवा तीर्थ प्यायला भेटते की नाही भेटते, ते तीर्थ त्या नालीतून जाऊन तिकडं त्या गटारामध्ये जाते. तिकडं महादेवाला किंवा कोण्या देवाला दूध व्हायला कुठे व्हायलं, ते कुठं जाऊन थांबणार आहे. शेवटी कुठं एका गटारामध्ये जाऊन त्या ठिकाणी थांबणार आहे, तिकडे कुठं कुंडामध्ये जाऊन थांबणार आहे. पण तिथलं पेता बी येत नाही, तिथं काही खाता बी येत नाही, वास येतो तिथलं. पण आमच्या ह्या लिंगावरचं टाकलेलं दूध असेल किंवा तीर्थ असेल, स्वतः आम्हाला प्राशन करता येतं किंवा आम्हाला पिता येत असतं. म्हणून आमच्या दाखवलेल्या लिंगाला किंवा ह्या लिंगाशी केलेल्या समर्पित भावना हे सगळं आम्हाला काही करता येतं. म्हणून आमचं सगळ्यात मोठं इष्टलिंग आहे. आम्हाला जगायचे, आम्हाला जगायला शिकवायचे, आणि इथून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ह्या कोरोनाला भ्यायचं नाही आणि भिवू द्यायचं नाही, कोणाला घाबरायचं नाही, घाबरू द्यायचं नाही. स्वतः मास्क वापरून स्वतःचं कार्य
स्वतः सांभाळून आणि स्वतः मनामध्ये एक जिद्द तयार करून आपल्यामध्ये, शेजाऱ्यामध्ये, प्रत्येकामध्ये एक जिद्द तयार करा. आता कोरोना थोडा संपत आलेला आहे. ही सगळ्यात पहिल्यात महत्त्वाची बातमी आहे. आणि सगळ्यात मोठी म्हणजे की आपण टी व्ही बघायचं थोडं टाळा. आणि जर तुम्हाला वाचायचा अभ्यास करा, थोडासा ज्ञानाचा कोश वाढवा, एखादी अभंग घ्या, एखादी वचन साहित्य समोर घ्या. आणि हे करत असताना काही गोष्टी आपण बी थोडंसं जाणीवपूर्वक आपण बी काही लक्ष घाला. आम्हीच बोलावं असं नाही. आणि जर तुम्हाला कोणाला जर प्रश्न विचारायचा असेल तर मी 2 मिनिट थांबतो. असे काही प्रश्न विचारायचे असेल प्रश्न विचारा मला आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न सांगणार आहे. मी तुम्हाला उत्तर देणार आहे. मी पहिलं सांगतो किंवा खरं बोलावं, मी किती खरं बोलावं, किती खोटं बोलावं. जर कोणाला लिहायचा असेल प्रश्न विचारायचा प्रश्न विचारा, टाका त्याच्यावर. आणि जर टाकायचं असेल तर माझा मोबाईल नंबर घ्या आणि तुम्ही प्रश्न मला विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर द्यायला समर्पित आहे, खंबीर आहे. मला जेवढं जमेल मी तेवढं देईल. आपण दोघं बसून चर्चा करूया, एकमेकाशी बोलूया, संवाद वाढवूया. आणि आपल्याला आता इथून घाबरायचं नाही, इथून कोण्या गोष्टीला आपल्याला मागं सरकायचं नाही. म्हणून प्रत्येकानं स्वतः आचरण करा, स्वतः आचरणामध्ये आणा, स्वतः आचरणात आणून समाजाला सांगा, समाजाला सांगून समाज एक रूपमध्ये आणा, समाजाला घाबरू देऊ नका. आज सगळ्यात महत्त्वाचं माणसाचं मनोबल श्रेष्ठ आहे. ह्या जगामध्ये जर कोणचं जर बल श्रेष्ठ असेल, माणसाला 5 बल सांगितलं, सगळ्यात मोठं आत्मबल श्रेष्ठ आहे. आत्मबल का श्रेष्ठ आहे तर आत्म्यामध्ये जी शक्ती आहे ती ह्या शक्ती ह्या जगात कोणतंच नाही. म्हणून आत्मबल सर्वश्रेष्ठ आहे. आम्हाला एक डॉक्टर सांगतो की देव नाही, देव नाही, देव नाही, डॉक्टर सांगायचे. मग ते डॉक्टर सांगायचं, पण ते डॉक्टर ज्यावेळेस ऑपरेशन करायला जायचं त्यावेळेस तिथे गणपतीची मूर्ती होती, त्या मूर्तीच्या पाया पडून गेलं. विचार केला आम्ही की बाबा ही डॉक्टर त्या मूर्तीच्या पाया पडून मध्ये जातोय आणि आम्हाला सांगते इकडे देव नाही, मग गणपतीच्या पाया पडून ऑपरेशन थिएटरमध्ये जाते. म्हणजे इतकं शिकलेला सुद्धा डॉक्टर असे पडत असते पाया. पण एक तसं मला हे द्वेष नव्हतं किंवा हे विरोधभास नव्हतं बरं का. पण आपल्यामध्ये इतकी शक्ती आहे की आम्ही एखाद्या माणसाचं सगळं पूर्ण नाड्या बघून काढून अजून जोडू शकतो, एवढं माइंड आमच्या डोसक्यामध्ये आहे. पण एक अशी भीती आहे, करताना मरतं का की ही भीती आहे. म्हणून त्या भीतीच्या पोटी ही भीती जी आहे ना, भीती एखाद्या देवावर सोपिताव आणि आम्ही त्या कामाला लागतो. म्हणजे आमचं आत्मबल जेवढं श्रेष्ठ आहे, त्या आत्मबल पुन्हा वाढवण्यासाठी एकतर आम्ही त्या लिंगाला समर्पित करतो, त्या लिंगाचे पाया पडून आम्ही जातो, किंवा बसवांना ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः म्हणून सुरुवात करतो, किंवा एखादी ओम नमः शिवाय म्हणून त्या ठिकाणी सुरुवात करतो. मग कुणी कोण्या देवाचं नाव घेऊन त्या ठिकाणी सुरुवात करत असते. म्हणजे ही देवाचं नाव घेऊन सुरुवात करण्याचं जे काही सामर्थ्य आहे ते माणसाचं आत्मबल वाढवण्याचं आहे. मग माणसातलं आत्मबल कशाने वाढत असते तर आपल्या बुद्धीमध्ये चांगले विचार असेल तरच वाढत असते. म्हणून ह्या बुद्धीमध्ये चांगले विचार तयार करण्यासाठी आम्हाला हा इष्टलिंग वापरावं लागेल, लिंग घालावं लागेल, गळ्यात लिंग घालून 2-4 वचन म्हणावं लागेल आणि वचन म्हणून त्या ठिकाणी त्या लिंगाशी समर्पित व्हावं लागेल. मग काही लोक म्हणतात नाही बाबा आम्हाला बाहेर फिरावं लागते, आम्हाला इकडे जावं लागते, हॉटेलला जावं लागते, तिकडे जावं लागते, आम्हाला जेवाय भेटणं, आम्हाला जेवाय काही बी जेवावं लागते. बस वाढणाने एक वचन गायलं आणि ते वचन सांगतो, मी थांबतो. सांगितलं वचन, जल उष्टे हे जलचराचे, फूल उष्टे हे ब्रह्मराचे. जल उष्टे हे जलचराचे, फूल उष्टे हे ब्रह्मराचे, दूध उष्टे हे वासराचे, काय मी व्हावू शिवा तुला. देवा ह्या जगातली कोणची वस्तू अशी पवित्र आहे की जी उष्ट नाही. जल म्हणजे पाणी, पाणी हे माशाचं उष्ट आहे की, पाणी हे बेंडकाचं उष्ट आहे की. पाण्यामध्ये माशा आपला व्यवहार करतात, पाण्यामध्ये मासे आपल्या लेकराला जन्म घालतात, पाण्यामध्ये माशा आपला मैथून करतात, पाण्यामध्ये सगळ्या जीवाचा जंतूचा सगळा व्यवहार होत असतो आणि तेच पाणी आम्ही देवाच्या अंगावर वाहत असतो. आता दुसरी गोष्ट राहिलं फूल, आम्ही जे वाहतो ना ते फूल हे ब्रह्मर म्हणजे हे भुंगे बिंगे हे सगळे त्या ठिकाणी खात असतात. हे भुंगे त्याच्यावर हागत असतात, हे भुंगे त्याच्यावर बसून मैथून करत असतात. ह्या भुंगे हे सुद्धा फूल त्या ठिकाणी आहे. मग ते राहिलं दूध, दूध हे उष्टे वासराचे. कायमी दूध कसं आहे, दूध हे वासराचं उष्ट आहे. वासरू पेल्याशिवाय दूध काढता येत नाही आणि वासरू पेल्याशिवाय दूध माय देत नाही. आणि जे आजकाल म्हशी गाई असतील ते फक्त इंजेक्शनवर दूध काढू लागले, तर ते इंजेक्शन म्हणजे काय असू दे, आपल्या घेणं देणं नाही, पण दूध हे उष्टे वासराचे. म्हणून मी सांगतो तुम्हाला की आज आपण ह्या ई अनुभव मंडपाच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर पावन तास किंवा 1 तासाच्या जवळ काय जे आज बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून मी बोलू शकतो किंवा अजून मी त्या ठिकाणी 1 घंटामध्ये वाढू शकतो, पण माझा डेटा संपत आलेला आहे. थोडासा वेळ गेल्या कारणाने किंवा थोडंसं जे काही तुम्हाला बोलण्यामध्ये माझी थोडी गफलटप झाली असेल
किंवा काही थोडीशी काही चुकीची माहिती जरी तुम्हाला वाटत असेल की हे चुकीचं आहे, ते मला फोन करून तुम्ही सांगा. पण चुकीची माहिती तुम्ही सुद्धा ऐकू नका. ऐकल्यास तुम्ही प्रश्न विचारायचे, तुमच्यामध्ये धमक असावं, जिद्द असावं, तुमच्यामध्ये बी सुद्धा त्या ठिकाणी असावं. आता एक थोडंसं बोलले बघू नये. हो, बरोबर आहे. कारण ज्याची संकल्पना जशी असते तशी मी आता सांगत होतो किंवा माणसाच्या आत्मबलासाठी वाढवणाऱ्याची ही शक्ती असेल. ओम श्री गुरु बसव लिंगाय नमः म्हणून कोणी त्या ठिकाणी ते आत्मबल वाढवण्यासाठी त्या लिंगाला पूजा करते. कोणी ओम नमः शिवाय म्हणून त्या लिंगाची पूजा करते. कोणी शिवाय नमः म्हणून त्या ठिकाणी लिंगाची पूजा करते. आता काही जणांना मल्लिकार्जुना शब्द वापरला, काही जणांना चौंडिया शब्द वापरला, काही जणांना लिंगदेवा शब्द वापरला. म्हणजे त्या लिंगाला वापरलेले हे शब्द किंवा वापरलेले हे शक्ती आहे. मग आपण ओम बसव लिंगाय नमः म्हणून जर त्या ठिकाणी वापरलो तरी त्या म्हणजे आपल्या बुद्धीवर किंवा आपल्या विचारावर तो अवलंबून आहे. असं एकच म्हणता येत नाही की हेच वापर, असंच वापरलास तर तू वाचशील नाहीतर तू मरशील, असं होऊ शकणार नाही. धर्म म्हणजे काय एखादी लादण्याची शक्ती नाही की कोणची गोष्ट असंच झालं पाहिजे तरच खरं आहे माणसाचं, नाहीतर काय खरं नाही, उद्याच माणूस मरते, असं होऊ शकत नाही. धर्म हे कालांतरानं निर्माण झालेले प्रवाहातले धर्म आहेत. तो लिंगायत असेल, तो जैन असेल, तो ख्रिश्चन असेल, तो बुद्ध असेल, तो फारसी असेल, कोणत्याही धर्माचे एक म्हणजे कालांतराने निर्माण झालेले आहेत. त्या महापुरुषानं ते वाटलं, ते त्या ठिकाणी दिलं, ते त्या गोष्टीला धर्म म्हणून त्या ठिकाणी बसले. पण सगळ्यात सोपा आणि साधा जीवन जगण्यासाठी धर्म जर असेल, मला तर वाटते माझ्या अभ्यासाने किंवा माझ्या बुद्धीने वाटते किंवा लिंगायत धर्म असेल. कारण का इथं कोणत्या गोष्टीची बाट नाही, इथं कोणत्या गोष्टीची अडचण नाही, इथं कोणत्याच गोष्टीची वाईट नाही. कारण स्वर्ग नरक हे कुठं सांगितलं नाही, तर हे स्वर्ग नरक हे फक्त आमच्या पृथ्वीवर सांगितलंय. खोटं बोलणं हे नरक आहे, सत्य बोलणं हा स्वर्ग आहे, अनाचार म्हणजे अत्याचार करणं हे नरक आहे, इथल्या माणसाला लुबाडणं, इथल्या माणसाचा पैसा खाणं, ह्याचा पैसा खाय त्याचा पैसा खाय, ह्याला बुडव त्याला बुडव, ह्याचे पैसे वसूल कर त्याचे पैसे वसूल कर स्वतःची. कारण का बसवण्णानं सगळ्यात मोठी शिकवण दिली म्हणजे काय केवे कैलाशी, म्हणजे स्वतः काम करा, कष्ट करा, मेहनत करा. म्हणजे मुंगीपेक्षाही काम कष्ट करण्याची जिद्द कोणा दिली असेल तर ती शरणांना दिली, तो लिंगायताला दिली. ज्याच्या गळ्यात लिंग आहे तो कधीच ह्या पृथ्वी तलावरचा आयत खाऊ शकत नाही. कारण आम्ही का खाऊ शकत नाही तर याच्यात महत्वाचं कारण आहे. कारण कोणाचा देव, एक बसवण्याचं वचन आहे बघा, कोणाचा देव आकाशात असेल, कोणाचा देव ढगात असेल, कोणाचा देव वरी असेल, मी त्या सर्वांचा सन्मान करतो. कारण मी लिंगायत आहे, माझा देव माझ्या इष्टलिंगात आहे, म्हणून मी त्या सर्वांचा सन्मान करतो. कोणाचा देव झाडात असेल, कोणाचा देव वृक्षात असेल, कोणाचा देव त्या डोंगरात असेल, मी त्या सर्वांचा सन्मान करतो. कारण मी लिंगायत आहे, कारण माझा देव माझ्या इष्टलिंगात आहे. कोणाचा देव त्या मंदिरात असेल, कोणाचा देव मस्जिदीमध्ये असेल, कोणाचा देव गुरुद्वारमध्ये असेल, कारण मी त्या सर्वांचा सन्मान करतो. कारण मी लिंगायत आहे, माझा देव माझ्या इष्टलिंगात आहे. म्हणजे ही जी संकल्पना आहे ना, ही जी संकल्पना होती ना, ती सगळ्यात मोठी संकल्पना आमच्या बसवण्णानं तयार केलेली आहे. ती बसवण्णानं आम्हाला जोडून दिलेली आहे. म्हणून ओम श्री गुरु बसव लिंगाय नमः असेल मंत्र, ओम नमः शिवाय मंत्र असेल, म्हणजे आमच्या जीवनाला दिलेली आत्मबल वाढवण्यासाठी दिलेली ही शक्ती आहे. आत्मबल वाढवण्यासाठी आम्ही जे करतो ना, ते त्या ठिकाणी हे आमचं आत्मबल आहे. सगळ्यात श्रेष्ठ आमचं काय असेल तर ते आत्मबल आहे. म्हणून हे आत्मबल वाढवण्यासाठी आम्हाला एखाद्या मंत्राचा आधार घ्यावा लागतो, एखाद्या गुरुचा आधार घ्यावा लागतो, किंवा एखाद्या बसवण्णांचा आधार घ्यावा लागतो, किंवा इष्टलिंगाचा आधार घ्यावा लागतो, तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये यशस्वी होता येतं. फक्त याच्यामध्ये अंधश्रद्धा ठेवू नका, श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवू नका. इकडे गेल्यानं कमी होईल, तिकडे गेल्यानं कमी होईल, हे केल्यानं कमी होईल का माय, ते कमी गेल्यानं कमी होईल का माय, ह्याला पाणी घातल्यानं कमी होईल का, त्या देवाला पाणी घातल्यानं कमी होईल का. अजाबात कशानंच काही कमी होत नसते. कमी होण्यासाठी माणसाला श्वसन निश्चयाचा वापरावा लागेल, मास्क वापरावा लागेल. कोरोना कशानं कमी होत नसते. फक्त माणसातला कोरोना हे माणसाची साखळी तोडली पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही साखळी तोडून त्या ठिकाणी त्या कोरोना समाप्त करत ना, तोपर्यंत अजून तर काही गोळी वगैरे लस पूर्ण आली नाही. लस आली असेल तर लस सगळ्यांना घ्या आणि त्या लसीचा सगळ्याचा वापर चांगला करा. देशाचे आमचा देश, आमचा महाराष्ट्र असेल, भारत असेल, सगळ्यास आमचा जीव वाचावा म्हणून हे सगळं काही चालू आहे. पण तुम्ही सगळ्यांनी एकच प्रार्थना करा, आमच्या इष्टलिंगाला एकच प्रार्थना आहे. कारण इष्टलिंग कसं आहे तर गोल आकार आहे. इष्टलिंग कसं आहे ब्रह्मांडाचा आकार आहे. इष्टलिंग कसं आहे जीवाईटचा आकार आहे. म्हणजे
गोल आकार आहे. म्हणजे ह्या पृथ्वीचा भाग, ह्या पृथ्वीचा धनी, ह्या पृथ्वीचा लिंगाकार. म्हणजे निसर्गानं जेवढं काही निर्माण केले, निसर्गानं जेवढं काही निर्माण केलंय तेवढं लिंगरूपी आहे. लक्षात घ्या बरं का. माणसानं निर्माण वाकडं तिकडं काही केलंय, पण निसर्गानं केलेलं निर्माण हे लिंगाकारच आहे. माणूस बसला लिंगाकार दिसतो, डोंगर बघितला लिंगाकार दिसतो, झाड बघितलं लिंगाकार दिसतो, एखादी समुद्र बघितला लिंगाकार दिसतो, एखादी ढग बघितला लिंगाकार दिसतो. जेवढे 9 ग्रह, 9 तारे, अजून काही कोणते तारे असतील त्या प्रत्येक ताऱ्याकडे बघा. ते प्लेट असतील, बुध असतील, शनी असतील, गुरु असतील, कोणताही तारा असेल, ते तारे, प्रत्येक तारा हा लिंगाकार असतो. सूर्य सुद्धा लिंगाकार आहे. म्हणजे ब्रह्मांडातली शक्ती, जेवढे आकाशगंगेमध्ये राहणारे तारे आहेत, जेवढे आकाशगंगेमध्ये फिरणारे जेवढ्या काही शक्ती आहेत, तेवढा माणूस फक्त लिंगाकारच आहे. म्हणून लिंग हे सगळ्या सृष्टीचं, ब्रह्मांडाचं आदी प्रतीक आहे. म्हणून आमच्या गळ्यात त्या काळामध्ये 12व्या शतकात किती बुद्धिश्रेष्ठ असेल की बसवांना आमच्या गळ्यात लिंग बांधलेलं आहे. किती आनंद आहे. आज आमचं खरंच जीवन भाग्याचं आहे, आमचं जीवन धन्य आहे की आम्ही ह्या पृथ्वी तलावर महासंताच्या नंतर जन्माला आलाव, आणि ते बी आम्ही लिंगायताच्याच भूमीमध्ये किंवा भारताच्या भूमीमध्ये जन्माला आलाव, आणि ते लिंग आमच्या गळ्यात घालता आले. असं नाही की बाबा ह्या फलाण्याच माणसानं घालावं, ह्याच जातीतल्या माणसानं घालावं, जंगमानंच घालावं, लेवाण्यानंच घालावं, ह्यानंच घालावं, असं नाही. कारण 350 जाती अनुभव मंडपाच्या माध्यमातून बसवण्णानं प्रत्येकाच्या गळ्यात इष्टलिंग बांधला. सगळ्याच्या गळ्यात लिंग बांधून सगळ्याला पृथ्वी तलाला लिंगायत करण्याचं स्वप्न बसवण्णानं पाहिलं होतं. आणि ते जर झालं असतं पूर्ण, तर हे कोरोना आम्हाला काहीच करू शकलं नसता. म्हणून आम्हाला ह्या कोरोनावर सगळ्यात मोठी मात करता येते आहे. कशामुळे करता येते आहे? कारण इष्टलिंग योगा, ध्यान योगा करून आम्हाला मनातून कोरोना नावाची शक्ती बाजूला काढून लिंगाची शक्ती मनामध्ये घालून किंवा एक ध्यान धारणा करून ती आम्हाला करता येते आहे. कारण कसं माहिती का, मनानं एखादी गोष्ट स्वीकारली की ते घडत असते आहे. एक वेळ झालेला आहे. आता मी वेळात थांबतो बरं का, कारण आता बोलत बोलत अजून लई गेलं, अजून लई बोलते. एक साधं लास्टचं उदाहरण सांगतो आणि मी इथं थांबतो. आता जरा वार आले, जरा बरं वाटले मला. लक्षात घ्या, आपल्या मागं शास्त्रज्ञानं संशोधन केलं मनावरचं, की 2 जेलमध्ये म्हणजे गुन्हेगाराला दोघाला फाशी देण्याची, फाशी देणारी गुन्हेगार 2 फाशीसाठी त्यानं कोर्टानं सांगितलं ह्या दोघाला फाशी द्या म्हणून, उद्या 12 वाजता फाशी द्या. त्यावेळेस संशोधन करणारे इथं ते सायन्टिस्ट लोक तिथे गेले आणि सांगितलं ह्या दोघाला तुम्ही तर कसे मारणारच आहो, पण आम्ही आमच्या पद्धतीनं मारू, आम्हाला आज्ञा द्या, काही हरकत नाही म्हणले. त्या दोघाला त्या लोकांच्या हवाली केलं. मग त्या दोघाला त्यानं घेऊन गेले, संशोधन करणाऱ्यानं घेऊन गेले, त्या सायन्टिस्ट लोकांनी घेऊन गेले आणि त्याला सांगितलं, दोघाला सांगितलं बघा म्हणले, त्याला सगळ्या सापाच्या जाती दाखवल्या. ही साप हे आहे, हे साप हा आहे, हे साप चावलं तर काहीच होत नाही, हे साप चावलं तरी थोडंसं विष वाढते, हे साप चावलं तर नक्की थोडं जास्त वाढते, हे साप असा आहे. आणि हे कोबरा नावाचा जो साप आहे ना, हे सगळ्यात विषारी आहे. ह्यानं नुसती फुसकारी जरी मारलं तर अंग खासते, आणि त्यानं जर आपल्या पायाला जरी स्पर्श केला तर अर्ध माणूस मरते, आणि त्यानं जर चावलं तर माणूस पूर्ण जागेवर खतम होते. म्हणजे त्याला सांगितलं, दोघांना सांगितलं बघा उद्या हे तुम्हाला 12 वाजता हे कोबरा नावाचा साप तुम्हाला चावणार आहे, आणि तुम्ही ह्या साप चावल्यामुळे तुम्ही दोघेही मरणार आहात, हे लक्षात घ्या म्हणलं. काय हरकत नाही म्हणले. उद्या दुपारी 12 वाजता ते डोळे बांधले, आणि ते डोळे बांधून ते कोबरा नावाच्या सापाला फुसकारी मारायला लावली, आणि त्या दोघाला बी आपल्या जे पिनकाटे असतात ते टाचण्या टोचवल्या, दोघालाही टोचवल्याबरोबर ते त्या दोघांना बी 10च मिनिटांना आपला जीव सोडला. 10च मिनिटांना जीव सोडला. मग मला सांगा, त्या तर दोघाला साप चावला नाही, त्या दोघाला फक्त 2 टाचण्या टोचवल्या, मग ते दोघं का मेले? तर त्यानं पुन्हा त्याचं रक्त ते काय मध्ये शरीरामध्ये जे काय आहे त्याचं चेकअप केलं, तर त्याच्या शरीरामध्ये पूर्ण विष तयार झालं. त्याच्या शरीरामध्ये पूर्ण विष तयार झालं, म्हणजे ते पूर्ण शरीर त्याचं निळं पडलं, म्हणजे विष पूर्ण स्वीकारलं गेलं. मला सांगा, त्या टाचणीतून विष गेलं का? नाही. कारण त्याच्या बुद्धीमध्ये बिंबवलेलं जे विष होतं, त्याच्या बुद्धीमध्ये घातलेलं जे विष होतं, त्याला सांगितलेलं जे विष होतं, ते विष त्याच्या मनावर बिंबलं आणि ते पूर्ण शरीरामध्ये भिनलं. 10च मिनिटांमध्ये त्याचा जीव गेला. तसं कोरोना नावाचं एक षडयंत्र मोठं सगळ्यात आहे, आणि ते षडयंत्र ह्या देशामध्ये इतर लोक त्या ठिकाणी बिंबवतात. नाही म्हणणार नाही, कोरोना आहे, पण त्या कोरोनाचा एवढा प्रभाव नाही, कारण ही महामारी नव्हतं. महामारी असती तर देशामध्ये लोकसंख्या राहिली
नसती. ही एक व्हायरस आहे. हे व्हायरस घुसल्यास एखाद्या माणसाचं मनोबल कमी असेल तर तो मरू शकतो, आणि ज्या माणसाचं मनोबल श्रेष्ठ असेल तर तो मरू शकत नाही. एवढी शक्ती ह्याच्या आपल्यामध्ये आहे. म्हणून माणसानं स्वतःचं मनोबल खचू देऊ नका आणि स्वतः खचून जाऊ नका. चांगलं जगा, चांगलं राहा, प्रेमानं वागा, एकमेकाशी संघटित राहा, एकमेकाला आधार द्या, एकमेकाला मदत करा, पैसे द्या, किंवा एखादी गोळ्याची जर काही कोणाला कमतरता असेल तर त्याला गोळ्या वगैरे काही नेऊन द्या. आता तुम्हाला काही जेवणं घाला म्हणाल नाही, कारण प्रत्येक माणूस काही उपाशी नाही. पृथ्वीतला इतकं अन्न निर्माण केलंय, आम्ही बी खाऊ शकतो आणि दुसरे कोणी प्राणी सुद्धा जगू शकतात. इतकं अन्न ह्या जगामध्ये आहे. म्हणून मी ह्या ठिकाणी थांबून मी सर्वांचा या ठिकाणी थांबून सर्व शरणांचा, सर्वांना शरणांना एकदा पुनश्च शरणू शरणार्थी करून मी ह्या ठिकाणी थांबतो.